सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी, मी पार्किन्सन मित्रमंडळाच्या मासिक सभेत आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजच्या वक्त्या न्यूरो ऑक्युपेशनल थेरपिस्ट चैत्राली कुलकर्णी हे आलेले आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करते. आज त्या पार्किन्सनसाठी ऑक्युपेशनल थेरपी या विषयावर व्याख्यान देणार आहेत. आपल्याला सर्वांनाच स्पीच थेरपी, फिजिओथेरपी माहिती असते, पण बऱ्याच जणांना ऑक्युपेशनल थेरपी बद्दल खूप थोडी माहिती असते. त्यामुळे तुम्ही सर्वजण हा विषय ऐकण्यासाठी उत्सुक असाल. चैत्राली कुलकर्णी यांचा बायोडेटा मी ग्रुपवर टाकलेला आहे, पण तरी सुद्धा त्यांची थोडक्यात ओळख करून देते. त्यांनी त्यांचं पदवी आणि पदव्युत्तर दोन्ही शिक्षण ऑक्युपेशनल थेरपीमध्ये मुंबई इथं केलं आहे. पदवीसाठी त्यांनी ऑक्युपेशनल थेरपीत न्यूरोजनरेटिव्ह अवस्थेत क्लायंट सेंटर अप्रोचची उपयुक्तता हा प्रकल्प विषय निवडला आणि पदव्युत्तर प्रकल्पासाठी हाच विषय मणक्याच्या दुखापती असा स्पेसिफिक केला. या दोन्ही प्रकल्पांसाठी त्यांनी कॅनेडियन ऑक्युपेशनल परफॉर्मन्स हे मोजमाप वापरलेलं आहे. सध्या त्या रुबी हॉल क्लिनिक येथे सेक्शन इन्चार्ज म्हणून काम करतात. यापूर्वी त्यांनी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. त्यातली काही नावं मी घेते. मानस सायकियाट्री हॉस्पिटल डोंबिवली, मानव हॉस्पिटल कल्याण, डी.वाय. पाटील हॉस्पिटल नवी मुंबई, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे आणि इतर पण काही. पण याच्यात मला विशेष सांगावंसं वाटतं म्हणजे की त्यांनी लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचा जो आहे तेथे रिहॅबिलेशन डिपार्टमेंट सेट करण्याचं काम केलेलं आहे. विविध सेमिनार, वर्कशॉप्स, कॉन्फरन्स मधून वेळोवेळी त्यांनी सहभाग घेतला आणि ऑक्युपेशन थेरपीच्या बाबत रुरल एरियामध्ये जी वर्क कॅम्प्स होतात अशा 40 कॅम्प त्यांनी अटेंड केलेले आहेत. तिथं त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि लोकबिरादरी प्रकल्पात व्हॉलेंटियर म्हणून त्या अजूनही काम करतच असतात. महाराष्ट्र आणि भारतीय पातळीवरील विविध असोसिएशनचा त्या सदस्य आहेत. त्यांच्या एकूणच कामात मला तुम्ही बायोडेटा पाहिलाच आहे त्यांचा आंतरविद्याशाखीय अप्रोच दिसला. आता तुम्ही सगळे उत्सुक असाल त्यांचं व्याख्यान ऐकायला. मी चैत्राली कुलकर्णी यांना विनंती करते त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. मी सर्वात पहिल्यांदा शोभना मॅडमचे आभार मानू इच्छिते की त्यांनी मला संधी दिली. आपण सुरू करूया. सो लिव्हिंग वेल विथ पार्किन्सन्स, हाऊ ऑक्युपेशनल थेरपी मेक्स अ डिफरन्स. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की पार्किन्सन्स हा एक आजार आहे जो लॉंग टर्म चालतो, की त्याचं निदान झाल्यानंतर पण 10, 20, 30, 40 वर्ष एखादी व्यक्ती किंवा पेशंट आपलं जीवन व्यवस्थित जगू शकतो काही लिमिटेशन्स सोबत. सो ऑक्युपेशनल थेरपी काय मदत करते किंवा कसा डिफरन्स निर्माण करते हे आपण आज बघूयात. एकच मिनिट, स्लाइड चेंज नाही होते.
सो आधी आपण आढावा घेऊया की आज आपण काय करणार आहोत. सो आधी आपण हे समजून घेणार आहोत की ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय, पार्किन्सन्स डिसीज मध्ये त्याची आवश्यकता कधी असते आणि कशी उपचार पद्धती असते, या 3 गोष्टी आज आपल्याला समजतील. सो पहिली गोष्ट म्हणजे की ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय. इट इज अ स्किल ट्रीटमेंट विच हेल्प्स पेशंट्स इन देअर डे टू डे ऍक्टिव्हिटीज. म्हणजे लोकांचं जे दैनंदिन काम आहे, जसं की सकाळी उठणं, ब्रश करणं, आंघोळ करणं, बिछाण्यातून उठणं म्हणजे कॉटवरून किंवा खाली टाकलेल्या बिछाण्यावरून बाहेर येणं, उभं राहणं, त्याच्यानंतर सकाळचे आपले सगळे विधी करणं, नाश्ता करणं, जर गृहिणी असेल तर नाश्ता बनवणं, मुलांना खायला घालणं, मुलांना शाळेसाठी रेडी करणं, किंवा वर्किंग व्यक्ती असेल तर ऑफिसला जाणं, ऑफिसचं काम करणं, या सगळ्या गोष्टी ऑक्युपेशनल थेरपीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्क्लूड केल्या जातात. किंवा जे आपले छंद असतात, कॅरम खेळणं, पत्ते खेळणं, मंदिरात जाणं, बॅडमिंटन खेळणं, विणकाम करणं, लोकर काम करणं, किंवा मातीच्या वस्तू बनवणं, गार्डनिंग करणं, या सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लुडेड असतात. सो तुमच्या दैनंदिन जीवनातली जी काही कामं आहेत, म्हणजे स्वतःची काळजी, ज्याला आपण सेल्फ केअर म्हणूया, सो सेल्फ केअर ऍक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर वर्क ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुमचं जे ऑफिसचं काम आहे ते, आणि लिजर ऍक्टिव्हिटीज म्हणजे टाइमपास करण्यासाठी किंवा चांगल्या रीतीने वेळ घालवण्यासाठी तुम्ही जे काय करता, तुम्ही पेपर वाचत असाल, पेपरातली कोडी सोडवत असाल, बाहेर जात असाल, गार्डनिंग करत असाल, या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला स्वतंत्रपणे स्वतः सुरक्षितपणे ही कामं करता येण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपी तुम्हाला मदत करते. सो मेन काम काय आहे की तुमचं जे जे पेशंट आहे त्यांची जी कार्यक्षमता आहे, जी अवेलेबल म्हणजे सध्या जेवढी कार्यक्षमता पेशंटमध्ये आहे ती ओळखणं, त्या कार्यक्षमतेनुसार पेशंट सध्या काय काय करू शकतोय आणि काय काय नाही करू शकत आहे हे ठरवणं. मग काय काय करू शकतोय ते त्याचा पेशंटला ट्रेनिंग देणं, जे नाही जमत आहे, जे कार्य करायला नाही जमत आहे ते एखादं अडॅप्टेशन किंवा एखादी सुधारणा वापरून ते जर करता येत असेल तर त्याप्रमाणे पेशंटला ते अडॅप्टेशन सजेस्ट करणं आणि ट्रेनिंग देणं, हे सगळं ऑक्युपेशनल थेरपीमध्ये केलं जातं. कोणता पण पेशंट एखादी ऍक्टिव्हिटी करतोय, जसं की आता खुर्चीतनं उभं राहणं, आता पार्किन्सन्स मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की उठून उभं राहण्यासाठी पण तुम्हाला विचार करावा लागतो की आता मला उभं राहायचंय, काही जणांना पकडावं पण लागतं, सपोर्ट घ्यावा लागतो. सो एखादा पेशंट की खुर्चीतून कसे उठून उभे राहतात, सो हे जर आपण काम पकडलं किंवा हे कार्य पकडलं तर ते पेशंट कसं करतोय त्याचं विश्लेषण आम्ही करतो, की त्याचं असेसमेंट करतो. मग त्याच्यात काय त्यांना डिफिकल्टी येते, म्हणजे त्यांना आव्हान काय आहे, की त्यांचा बसलेल्याचा बॅलन्स अफेक्टेड आहे, उभा राहिल्यावर त्यांचा तोल जातो आहे, किंवा त्यांना सपोर्ट नीट पकडता येत नाहीये, म्हणजे ते आव्हानात्मक ती कार्य का आहे हे आम्ही शोधून काढतो. त्याच्यानंतर ते सोपं करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, जसं की से पुढे फॉर एक्झाम्पल वॉकर पकडता येईल किंवा थोडंसं पुढे सरकून पेशंटला उठायचं असं सांगू शकतो आम्ही. सो काय कार्य सोपं करण्यासाठी काय उपचार पद्धती वापरता येईल ते विचार करून ती उपचार पद्धती त्या पेशंटला दिली जाते. अगेन ऑक्युपेशनल थेरपीची जी ट्रीटमेंट आहे ती प्रत्येक पेशंटला पर्सनलाइज्ड असते. कारण का काही पेशंट पार्किन्सनच्या इनिशियल स्टेजेसमध्ये असतात, काही जण मिडल स्टेजेसमध्ये असतात, काही जण ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट ही वेगळी वेगळी असते आणि त्या व्यक्तीच्या लक्षणांवर किंवा सिम्पटम्सवर अवलंबून असते. सो बेसिकली ऑक्युपेशनल थेरपी तुमची दैनंदिन कामं, म्हणजे ज्याच्यात तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता, आंघोळ करणं, कपडे घालणं, केस विंचरणे, दाढी करणे, ही कामं, त्याच्यानंतर वर्क रिलेटेड काम म्हणजे ऑफिसचं काम म्हणा, घरचं काम म्हणा, स्वयंपाक बनवणं म्हणा, कपड्यांच्या घड्या घालणं म्हणा, बिछाने बदलणं म्हणा, हे काम, आणि तुमची लीजर ऍक्टिव्हिटी म्हणजे छंद किंवा तुम्ही वेळ घालवण्यासाठी जे कामं करता, या सगळ्या गोष्टी, या कामांमध्ये तुमचा चांगला मेंटेनन्स आणण्यासाठी किंवा बॅलन्स आणण्याचं काम ऑक्युपेशनल थेरपी करते. पुढचं आता कधी जनरली म्हणजे कधी वेन आर ओटी सर्व्हिसेस इंडिकेटेड, म्हणजे पार्किन्सन्स मध्ये ऑक्युपेशनल थेरपी ही कधी दिली जावी असं. तर पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याचदा असं तरी आम्ही सांगतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे जसा तुम्हाला पार्किन्सन डायग्नोज झाला आहे तर तसं तुम्ही एक ऑक्युपेशनल थेरपीचं सेशन घ्या, म्हणजे तुमचे सध्या तेव्हाची काय कार्यक्षमता आहे याची असेसमेंट केली जाईल किंवा हे तपासलं जाईल, आणि मग त्याप्रमाणे पुढे अजून काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला उपचार दिले जातील. प्लस तुमचा ज्या कामांमध्ये तुम्हाला थोडीशी डिफिकल्टी वाटतेय
त्या कामांमध्ये अजून ते सोप्या पद्धतीने कसं करता येईल याच्यासाठी तुम्हाला गाईड केलं जाईल. सो पण ऑन अ जनरल लेवल, कारण का आपल्या भारतामध्ये या सगळ्या हे खूप कमी आहेत सर्व्हिसेस, प्लस तेवढ्या इझिली अवेलेबल नाहीयेत. त्यामुळे इथे आपण आता जर तुमची हाताची ताकद कमी झाली, स्पेशली अप्पर लिम्स म्हणजे हाताची ताकद कमी झाली, तुमच्या हातांचे कंपन म्हणजे ट्रेमर्स खूप वाढली असतील, त्याच्यामुळे तुम्हाला कोणते पण आता आता जेवायला आपल्याला हात वापरावे लागतात, कपडे घालताना हात वापरावे लागतात, केस विंचरताना हात वापरावे लागतात, आंघोळ करताना हातांचा वापर होतो. सो जर तुमच्या हातांची ताकद कमी झाली असेल किंवा तुमच्या हातांमध्ये खूप जास्त कंपन किंवा ट्रेमर्स झाले असतील, तर तेव्हा आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तुम्हाला तुमच्या कोणत्या पण दैनंदिन कामांमध्ये जर अडथळा येत असेल, जसं की तुम्हाला एकट्याने स्वतः जेवता येत नसेल, पोळीचा तुकडा तोडता येत नसेल, शर्टाची बटणं लावता येत नसतील, किंवा मोजे घालता येत नसतील, शूज घालता येत नसतील, तर तेव्हा आम्ही तुम्हाला मदत करतो. त्याच्यानंतर फंक्शनल ट्रान्सफर म्हणजे आता बेडमधनं उठून उभं राहायचंय, चालायचंय, कारमध्ये बसायचंय, कारमधनं उठायचंय, बाहेर यायचंय, किंवा बाथरूम मध्ये जाऊन कमोडवर बसायचंय, किंवा जर आपलं इंडियन टॉयलेट असेल तर इंडियन टॉयलेटमध्ये बसायचंय. तर ह्या ज्या ट्रान्सफर आहेत की इकडनं उभे राहा, तिकडे बसा, तिकडनं उठा आणि मग इकडे या ट्रान्सफर्स मध्ये जर तुम्हाला अडथळा असेल किंवा आव्हान असेल, तर त्याच्यासाठी तेव्हा ऑक्युपेशनल थेरपी मदत करते. म्हणजे आहे म्हणजे कुकिंग म्हणा, लॉन्ड्री किंवा कपड्यांच्या घड्या घालणं म्हणा, जे बाकीची घरातली आपली कामं असतात, ते कामं करताना जर तुम्हाला अडथळा येत असेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो. प्लस तुमच्या कामाच्या ठिकाणी बरेच जण असतात की जेव्हा त्यांना अर्ली ऑनसेट, आपण ज्याला म्हणतो अर्ली ऑनसेट पार्किन्सन्स, की 40व्या वर्षापासूनच त्यांना पार्किन्सनचे सिम्पटम्स दिसू लागतात, किंवा नंतरचे पण जे रिटायरमेंटला आलेले असतात पण त्यांची अजून पण 1-2 वर्ष अजून सर्व्हिसची बाकी असतात, तेव्हा त्यांना डायग्नोसिस केला जातो. सो अशा वेळेला त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी त्यांना जर पार्किन्सन्समुळे काही अडथळा येत असेल, काही डिफिकल्टी होत असेल, तर त्याप्रमाणे पण तेव्हा पण आम्ही त्यांना हेल्प करतो. असेसमेंट म्हणजे काय चिकित्सा केली जाते. जसं की आता तुम्ही डॉक्टरांकडे जातात, मग ते मे बी तुम्हाला ब्लड टेस्ट करायला सांगतील, काही पेशंट्सना MRI करायला सांगतात, अजून एखादी टेस्ट करायला सांगतात. तसं ऑक्युपेशनल थेरपीमध्ये काय टेस्ट करतात आणि तुम्हाला कसं तपासतात. तर पहिली गोष्ट म्हणजे एडीएल इज ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, म्हणजे तुमची जी दैनंदिन कामं आहेत ती तुम्ही कशी करताय, कोणती नाही करू शकत आहात, किंवा कोणत्या कामांमध्ये किती मदत घ्यावी लागते तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीची, आणि स्वतंत्रपणे तुम्ही किती करताय हे आम्ही तपासतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत. त्याच्यानंतर कॉग्निटिव्ह असेसमेंट म्हणजे तुमची मेमरी कशी आहे, तुमचं परसेप्शन कसं आहे, हे आम्ही चेक करतो. फंक्शनल असेसमेंट म्हणजे त्याच्यात तुम्ही कसे चालताय, तुमचा बॅलन्स कसा आहे, तुमच्या हातांमध्ये किती ताकद आहे, तुमचं कॉर्डिनेशन म्हणजे आता जसं की शर्टाची बटणं लावायला आपल्याला कॉर्डिनेशन लागतं, तर ते कसं आहे, तुमचे हँड फंक्शन्स म्हणजे आपण मराठीत म्हणतो ना की म्हणजे काही काही लोक असे असतात की त्यांच्या हातात काही पण दिलं तर ते पटकन पाडून टाकतात, जर त्यांना कोणताही आजार नसतो पण ते पाडून टाकतात, तर त्यांना ती सवय नसते. तसंच हा हँड फंक्शन्स की तुम्ही पैसे मोजता येत आहेत का, तुम्हाला सेफ्टी पिन लावता येते का, तर हे सगळे हँड फंक्शन्स मध्ये येतं. सो याचे असेसमेंट आम्ही करतो. त्याच्यानंतर जर तुम्ही वॉकर वापरताय किंवा तुम्ही व्हीलचेअर वापरताय, तर तुम्ही कोणता वापरताय किंवा तुम्हाला कोणता वॉकर व्हीलचेअर वापरण्याची गरज आहे हे आम्ही तपासतो. रिस्क असेसमेंट म्हणजे तुमच्या पूर्ण घराची आणि तुमच्या जिकडे तुम्ही कामाला जाता तिकडची त्या भागाची असेसमेंट केली जाते, की तुमच्या घरातलं फर्निचर कसं आहे, मग तुमच्या बाथरूमची ठेवण कशी आहे, किचनची ठेवण कशी आहे, मग कुठे पडण्याचा धोका आहे का, मग पडले तर कुठे डोक्याला मार लागण्याचा धोका आहे का, किंवा तुमचा बेड किती हाईटचा आहे, किती खाली आहे, किती वर आहे, तुमच्या आराम खुर्ची तुमच्याकडे असेल तर मग ती किती खाली आहे, किंवा नॉर्मल ज्या खुर्च्या आहेत त्या कशा आहेत, या सगळ्याची असेसमेंट केली जाते, जेणेकरून जी ट्रीटमेंट आहे तेव्हा तुम्हाला किती सोयीचं पडेल आणि किती डिफिकल्टी जाईल, काही चेंज करावं लागेल का, हे सगळं चेक केलं जातं. सो हाऊ कॅन ऑक्युपेशनल थेरपी हेल्प इन पार्किन्सन्स डिसीज, जसं की आम्ही काय काय मदत करू शकतो. तर हाताच्या थेरपीमध्ये आम्ही करतो. हँडरायटिंग बऱ्याचदा तुम्हाला माहिती असेल मायक्रोग्राफिया होतं पार्किन्सन्स मध्ये, म्हणजे जसं पेशंट लिहायला लागतो हळूहळू त्याचं अक्षर एकदम बारीक बारीक होत जातं आणि ते वाचता येत नाही. मेनली याचा जेव्हा तुम्ही बँकामध्ये जातात किंवा तुम्ही चेक साईन करता, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट साईन करायचे असतात, तेव्हा ही गोष्टचा
चा फार मोठा अडथळा असतो की तुमची सही बदललेली असते, त्यामुळे बँकवाले ते ऍक्सेप्ट नाही करत. मग ते डॉक्टरकडे जा, सर्टिफिकेट घ्या, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो हँडरायटिंग साठी पण आम्ही मदत करतो. त्याच्यानंतर होम मॉडिफिकेशन, म्हणजे तुमच्या घरात काय फर्निचर बदलावं लागेल, काढावं लागेल, सरकवावं लागेल. बाथरूमची ठेवण कशी असली पाहिजे आयडियली, तुमचा आजार लक्षात घेऊन कसं असलं पाहिजे ते आम्ही सांगतो. जसं तुम्हाला माहितीये की अब्रॉडला बरेच जण ड्राईव्ह करतात, एकटे ड्राईव्ह करतात. सो तिथे ड्रायव्हर इव्हॅल्युएशन आणि त्याप्रमाणे तुमच्या कारमध्ये किंवा तुमच्या गाडीमध्ये, स्कूटीमध्ये काय काय चेंजेस करावे लागतील हे आम्ही सजेस्ट करतो. त्याच्यानंतर तुमच्या किचनमध्ये काही अडॅप्टेशन सजेस्ट करतो. तुम्ही ज्या वस्तू वापरता, म्हणजे चमचा म्हणा, भांडी कुंडी म्हणा, कप म्हणा, ग्लास म्हणा, याच्यामध्ये अडॅप्टेशन आम्ही सजेस्ट करतो. वर्क सिम्प्लिफिकेशन आणि एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स देतो, कारण का फटीग हा एक मूलभूत सिम्पटम आहे पार्किन्सन्सचं. सो कोणतं पण तुम्हाला काम करायचं तर त्याच्याशी तुमचं जास्तीत जास्त काम होऊन तुमची एनर्जी कमी खर्च झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही तुम्हाला टेक्निक शिकवतो. जर तुम्ही कॉम्प्युटरवर काम करणारे असाल तर त्याप्रमाणे कॉम्प्युटर मॉडिफिकेशन सजेस्ट करतो. तुमच्या कामाचं जे ठिकाण आहे, जे ऑफिस आहे म्हणा, क्लिनिक आहे म्हणा, किंवा तुमचं दुकान आहे म्हणा, तर त्याची आम्ही पूर्ण असेसमेंट करतो की तिथे काय काय गरजेचं आहे आणि काय काय गरजेचं नाहीये तिथे, जेणेकरून तिथे चालणं, तिथे बसणं, उठणं तुम्हाला कसं सोयीस्कर जाईल. लीजर स्किल डेव्हलप, जे एखादा छंद तुम्ही जोपासलाय तर तो तुम्ही पुढे कसा कंटिन्यू ठेवू शकता, याच्यासाठी आम्ही मदत करतो. पुढे जाऊन म्हणजे ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये बऱ्याच पेशंट्सना व्हीलचेअर लागते, मग मॅन्युअल व्हीलचेअर वापरावी की इलेक्ट्रिक व्हीलचेअर वापरावी, याच्यासाठी आम्ही कन्सल्टेशन देतो. तुमचं बाथरूम आणि टॉयलेट कसं असावं याच्यासाठी आम्ही कन्सल्टेशन देतो. आणि जे आपलं रोजचं काम आहे की कपडे घालणं, केस विंचरणं, दाढी करणं, आवरणं, वेणी घालणं, या सगळ्यासाठी जी तुम्हाला मदत लागते ती आम्ही देतो. आता एक एक करून बघूया की बेसिकली आपण या सगळ्या गोष्टी कसं करतो. जसं मी आधी सांगितलं की ही ट्रीटमेंट पर्सनलाइज्ड असते. एका पेशंटला जर मी एक गोष्ट केली तर नॉट नेसेसरी की दुसऱ्या पेशंटला पण आपण तेच वापरू. प्रत्येक पेशंटचे सिम्पटम्स वेगळे असतात, त्यामुळे दुसऱ्या पेशंटला आपण दुसरी पद्धत वापरू. तर हे आपण कसं ठरवतो, तर देर इज समथिंग कॉल्ड एज पर्सन एन्व्हायरमेंट ऑक्युपेशन मॉडेल. म्हणजे जेव्हा आपण मी एखादं काम करते तर तेव्हा त्याच्यात 3 गोष्टी इन्क्लुडेड असतात. एक म्हणजे पर्सन, म्हणजे ती व्यक्ती जिथे काम करते. दुसरं म्हणजे ऑक्युपेशन, म्हणजे ती ते काय काम करते. आणि तिसरं म्हणजे एन्व्हायरमेंट, म्हणजे ती कोणत्या वातावरणात किंवा कोणत्या पर्यावरणात कुठे काम करते. जसं आता एखादं जर ऑफिसला जाणारी व्यक्ती असेल तर पर्सन मध्ये म्हणजे तो पेशंट येणार की सपोज एक 60 वर्षाचे ज्यांची रिटायरमेंट जवळ आली आहे, काका आहेत, ठीक आहे. ऑक्युपेशन मध्ये ऑफिसमध्ये जाऊन त्यांना टायपिंगचं काम आहे, सपोज ते स्टेनोटायपिस्ट आहेत तर त्यांचं ऑक्युपेशन आलं स्टेनोटायपिस्ट. आणि एन्व्हायरमेंट म्हणजे त्यांचं ऑफिसची जागा. सो या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा देर इज समथिंग कॉल्ड एज ऑक्युपेशनल परफॉर्मन्स, की म्हणून तेव्हा पेशंट परफॉर्म करतो एखादं काम. तर जेव्हा ऑक्युपेशनल परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही कोणतं पण जे काम करता ते नीट होत नसेल तर ह्या 3 गोष्टींमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. जसं की आता पर्सन मध्ये म्हणजे बिंग पार्किन्सन्स पेशंट, की तुम्हाला कंपन ट्रेमर्स येत आहेत किंवा जे ब्रायडिकायनेसिया आपण म्हणतो मेन सिम्पटम आहे पार्किन्सन्सचं, की तुमच्या हालचाली मंदावतात किंवा तुम्ही पटापट एखादं काम करू नाही शकत, तुम्हाला एकदम हळूहळू तुम्ही एक काम करता. सो या सगळ्या गोष्टी पर्सन मध्ये आल्या की तुमचा काम करण्याचा वेग मंदावला आहे. तुम्ही हात उचलायला सांगितल्यावर तुम्हाला उचलता येतं पण तुम्ही तो खूप हळूहळू उचलताय. तर किंवा तुमचा टायपिंगचा स्पीड कमी झालाय, आधी जेवढा स्पीड होता त्या मानाने आता तुमचा स्पीड कमी झालाय. किंवा पार्किन्सन्समुळे जो त्रास आहे त्याच्यामुळे तुम्हाला कीबोर्डवरचे लेटर्स पटकन कळत नाहीयेत, मग ए कुठे बी कुठे असं थोडंसं तुम्हाला शोधावं लागतंय. किंवा जर तुम्ही उभं राहायचंय, चालायचंय तर तुम्हाला उठून उभं राहायला वेळ लागतोय, चालायला थोडा वेळ लागतो. तो ह्या सगळ्या गोष्टी पर्सन मध्ये येतात. आता ऑक्युपेशन मध्ये म्हणजे जिथे जे तुमचं काम आहे ते सगळ्या गोष्टी ऑक्युपेशन मध्ये येतात. आणि एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही कुठे करताय, मग ती कामाची जागा कशी आहे, मग तिथे उजेड व्यवस्थित आहे का. किंवा आता तुम्ही किचन, आता चहा बनवणं झालं तर ऑक्युपेशन येणार चहा बनवणं. पर्सन म्हणजे जो पेशंट आहे किंवा ज्या व्यक्ती रिलेटेड आपण हे बोलतोय ते. आणि एन्व्हायरमेंट म्हणजे मग तुमचं किचन, मग तुमच्या किचन मध्ये तेवढी जागा आहे का, तुमचं चहा साखर हे समोरच ठेवलेलं आहे का, कुठेतरी वर आहे का कुठेतरी खाली आहे.
मग गॅस तुमचा डायरेक्ट ऑन होणारा आहे का लायटर वापरावा लागतो. सो अशा या वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो जेव्हा पेशंटच्या परफॉर्मन्समध्ये प्रॉब्लेम येतो तेव्हा आयदर आपण या तिन्ही गोष्टींमध्ये काही चेंजेस करतो किंवा एका कोणत्या तरी गोष्टीमध्ये चेंजेस करतो आणि मग आपण तो परफॉर्मन्स अजून इम्प्रूव्ह करतो. आता आपण हे बघूया की पर्सन म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला जेव्हा काही इश्यूज येतात तर आपण काय काय गोष्टी सुधरू शकतो. की पहिली गोष्ट म्हणजे प्रॉपर बॉडी पोस्चर आणि पोझिशनिंग. तुम्ही जेव्हा पण कोणतं एखादं काम करायला बसता तर यू हॅव टू मेक शुअर की तुमचं पोझिशनिंग बरोबर आहे, तुमचं प्रॉपर बॉडी पोस्चर आहे आणि कॉन्शियस अटेन्शन. तर बऱ्याचदा पार्किन्सनचा जो आजार आहे त्याच्यामुळे असं होतं जे पूर्वी आपण काम ऑटोमॅटिकली करू शकतो. म्हणजे आता आजकाल तुम्ही बघता की बरेच जण छान ड्राईव्ह करताना पण फोनवर बोलत असतात, टाईप करत असतात किंवा चालता चालता फोनवर बोलत असतात, मेसेज टाईप करत असतात. तर हे आधी ऑटोमॅटिकली जमत होतं. पण आता आजारपणामुळे जी आजाराची सिम्पटम्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला 2-3 कामं एकत्र करणं अवघड होतं. तर आपण एका वेळी एकच काम करायचं. सो वन टास्क ऍट अ टाइम आणि कॉन्शियस अटेन्शन द्यायचं. म्हणजे जे आधी मी आरामात इकडे तिकडे बघत चालू शकत होते तेच आता मी इकडे तिकडे बघत नाही चालू शकत. सो चालणं हे माझं काम आहे. तर त्या चालण्याकडे मला कॉन्शियसली अटेन्शन द्यायचंय की ओके मी आता उजवा पाय उचलते, मी आता डावा पाय पुढे टाकतेय, मी माझा हात उजवा हाताने काठी पकडलीये तर ती काठी पुढे टाकतेय. सो कम्प्लीट अटेन्शन तुम्हाला द्यावं लागणार जेव्हा पण तुम्ही कोणता पण टास्क करताय किंवा कोणतं पण काम करताय त्याच्यासाठी. एक्सरसाइजेस, रेग्युलर एक्सरसाइजेस. मग तुम्ही आय एम नॉट तुम्ही रोज थेरपिस्टकडे जाताय याची गरज नाही. जर तुमचा इनिशियल स्टेजेस आहे तुम्हाला तेवढी गरज नाहीये तर तुम्ही मात्र रोज 15 ते 20 मिनिटं एक्सरसाइज केलेच पाहिजे. तर कोणते एक्सरसाइजेस? एक म्हणजे फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस, दुसरं ट्रंक एक्सटेन्शन एक्सरसाइजेस. कारण का तुम्हाला माहितीये की हळूहळू पार्किन्सन मध्ये जसं जसं स्टेजेस पुढे जातात तर तसं असं वाकलेलं पोस्चर होऊन जातं पेशंटचं. त्यामुळे ट्रंक एक्सटेन्शनचे एक्सरसाइजेस अतिशय महत्वाचे. त्याच्यानंतर बॅलन्स एक्सरसाइजेस महत्वाचे आणि एन्ड्युरन्स एक्सरसाइजेस. कारण का थोडीफार लिमिटेशन्स येतात आपल्या मुवमेंटवर, ओव्हरऑल थोडे लिमिटेशन्स येतात पार्किन्सन मध्ये. त्यामुळे किती नाही म्हटलं तरी पेशंटचा स्टॅमिना थोडा थोडा कमी होतो. सो त्याच्यासाठी एन्ड्युरन्स एक्सरसाइजेस करणे गरजेचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन ऑफ द टास्क. व्हिज्युअलायझेशन, इंटरनल डायलॉग आणि मेंटल रिहर्सल हे थोडं एकत्र जातं. म्हणजे एका हातात हात घालून जातं. की कसं की आता मला जर एखादं काम करायचंय म्हणजे आता मला जर चहा बनवायचाय तर मला पाणी घ्यायचंय, दूध घ्यायचंय, ते एका पातेल्यात घालायचंय, त्याच्यानंतर 1 चमचा चहा, साखर हे घालायचंय. ठीक आहे. सो आता मला ट्रेमर्स असतील तर मे बी मी पाणी पातेल्यात घेताना मी सांडत असेल किंवा दूध सांडत असेल किंवा चमच्याने साखर किंवा चहा घालताना ते सांडत असेल कारण का ट्रेमर्स आहेत त्यामुळे माझा हात असा असा हलतोय. सो अशा वेळेला काय करायचं की मी आधी ते काम सुरू करायच्या आधी मी तो टास्क व्हिज्युअलाइज करणार. की मी आधी माझ्या मनातल्या मनात मी असं व्हिज्युअलाइज करणार की मी उठून उभे राहिलीये, मी एका हाताने कट्ट्याचा सपोर्ट घेतलाय, मग एका हाताने मी ते पातेलं गॅसवर ठेवलंय आणि लायटरने गॅस ऑन केलाय, मग मी हळूहळू पाणी ओतलं, दूध ओतलं, अजिबात सांडलं नाही, 1 चमचा साखर टाकली, 1 चमचा चहा पावडर टाकली आणि मग गॅस ते उकळी येईस्तोपर्यंत मी तिकडेच उभी राहिले असं. सो हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं किंवा अशा वेळेला एक इंटरनल डायलॉग तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे की ओके आता नीट उभी राहा. किंवा जर तुम्ही गिळताना तुम्हाला त्रास होत आहे तर 1 2 3 स्वालो किंवा 1 2 3 आता गिळायचं. किंवा तसंच तुम्ही स्वतःला इंटरनल क्युईंग द्यायचं की आता जर तुम्ही चालता आहात तर डावा पाय पुढे, उजवा डावा, उजवा डावा असं तुम्ही स्वतःला मनातल्या मनात बोलत राहायचं. मेंटल रिहर्सल म्हणजे तुम्ही एखादं काम करायच्या आधी स्वतःच्या डोक्यामध्ये ते काम इमॅजिन करायचं की तुम्ही ते केलं आहे आणि व्यवस्थित केलं आहे. सो या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता तुम्ही सकाळी जर उठताय, ब्रश करताय तर तेव्हा पण तुम्ही आधी हे जेव्हा तुम्ही बिछाण्यावरून उठून बसला आहात तेव्हा या तुम्ही गोष्टी आधी इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा आणि मग त्याच्यानंतर ते करा. आता एक्झाम्पल देते हे की आता जर तुम्ही आता बेड मोबिलिटी प्लॅन तर हे तुम्हाला हवं जर तुम्हाला बिछाण्यातून उठताना पण त्रास होत असेल किंवा पटकन उठता येत नसेल तर तुम्ही हे आधी स्वतःला क्यूज द्यायचे की ओके आधी गुडघे दुमडायचे, बेंड युअर नीज, त्याच्यानंतर डोकं एका कुशीवर वळवायचं. ठीक आहे. मग दुसरा हात कुशीवर घ्यायचा आणि पूर्ण वळायचं. त्याच्यानंतर पाय खाली सोडायचे आणि हळूहळू दोन्ही हातांचा सपोर्ट घेऊन उठायचं असं. सो हा
मोबिलिटी बेड मोबिलिटीचा प्लॅन आहे की आधी हे करा ते करा मग ते करा, हे तुम्ही आधी स्वतः मनातल्या मनात रिहर्स करा, मग त्याच्यानंतर तुम्ही ते ऍक्च्युअल मध्ये करा. तसंच की आता जर तुम्ही खुर्चीत बसलेले आहात किंवा तुमच्या आराम खुर्चीत बसलेले आहात आणि तुम्हाला असं तिकडे अडकल्याची म्हणजे मी बसलोच मला उठताच येत नाहीये अशी भावना जर तुम्हाला येते, तर मग काय करायचं की तुम्ही आधी इमॅजिन करा की तुम्ही असे पुढे मागे हलताय. ठीक आहे, मग 2-3 वेळा असे पुढे मागे हला, मग त्याच्यानंतर थोडस खुर्चीमध्ये पुढे सरका, दोन्ही पाय पुढे घ्या आणि मग हाताच्या सहाय्यतेने तुम्ही हात खाली दाबून उठू शकता असं. सो हे तुम्हाला इंटरनल क्युईंग स्वतःला द्यावं लागणार. डायरेक्ट तुम्ही उठायला गेलात तर तुम्हाला अडकल्याचीच भावना होणार किंवा असं स्टकच वाटणार. सो अगेन जर काही पेशंट्सना जर खूप जास्त डिफिकल्टी होत असेल तर असं तुम्ही छोट्या पेपर्सवर लिहून तुम्ही तसं तुमच्या बेडरूमच्या वॉलवर किंवा तुमच्या इकडे चिकटवू शकता भिंतीवर किंवा कट्ट्या. जर स्वयंपाकघरात तुम्हाला अशी काही अडचण येत असेल तर एखादी हे करायचं ते करायचं असं तुम्ही ते लिहू शकता. तर पुढचं ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही कोणतं पण काम करताय तर कोणतं काम करायचं हे तुम्हाला निवडायचंय. तो मेन याच्यात आहे की प्रायोरिटाईज. जसं की आता फॉर एक्झाम्पल मला आज कोणत्या तरी बँकेच्या डॉक्युमेंट्सवर सही करायची आहे किंवा मला आज चेक सही करायचा आहे, घराचा चेक सही करायचा आहे, तर सही ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यात तुमची हाताची ताकद लागते, तुमच्या हाताचं आणि डोळ्याचं कॉर्डिनेशन लागतं, त्याच्यानंतर तुमचं हँडरायटिंग व्यवस्थित आलं पाहिजे. का तर सही चुकली तर बँकवाले ऍक्सेप्ट नाही करणार, चेक बाउन्स जाईल किंवा अजून काय वेगळं होईल. सो जी आपली ऑन फेज असते औषधांची, जसं तुम्हाला माहिती आहे की ऑन आणि ऑफ फेज, जेव्हा तुम्ही सिंडोपा घेतात तर सिंडोपा घेतल्यानंतर पुढचे 3-4 तास तुमची ऑन फेज असते. सो तेव्हा बरेचसे ऍक्टिव्हिटीज तुम्ही खूप चांगल्या रीतीने करू शकतात. सो असे जे महत्वाचे टास्क आहेत जसे की सही करणं, मग ते प्रायोरिटाईज करायचं की तुमची सिंडोपा तुम्ही घेतली, त्याचा इफेक्ट स्टार्ट झाला की तुम्ही आधी ती सही करून टाका आणि मग नंतर बाकीची कामं करा. सो प्रायोरिटाईज करणं तुमची कामं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर टास्क सिम्प्लिफाय करायचा, म्हणजे जर एखादी गोष्ट आहे त्याच्यात 4 स्टेप्स आहेत किंवा 4 पायऱ्या आहेत, तर आधी पहिली पायरी करा, मग 1 मिनिट, मग थांबा, ब्रेक घ्या, मग दुसरं काम, मग दुसरं पुढचं करा, मग परत थांबा. असं तुम्ही टास्क सिम्प्लिफाय करायचा. गोल सेट करायची, मी आज हे पण करणार ते पण करणार ते पण करणार नाही, असं करून नाही चालणार. यू हॅव टू अगेन तुमची जी प्रायोरिटी आहे त्याप्रमाणे तुम्हाला गोल सेट करावा लागणार आणि एका वेळी एकच काम करायचं. जसे की आता मी मगाशी चहाचं उदाहरण दिलं, तर जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तेवढा वेळ उभं नाही राहू शकत तर तुम्ही एक खुर्ची घ्या. ठीक आहे, सो चहा ठेवला, पातेलं गॅसवर ठेवलं की तुम्ही बसता, मग 2 मिनिटांनी, आपल्याला तर माहितीये 1-2 मिनिटं तर लागणारच चहा उकळायला, तर 2 मिनिटांनी मग परत उभे राहा. पण 1 टास्क ऍट अ टाइम करायचं, म्हणजे डुएल टास्क नाही करायचं की मी हे पण, म्हणजे आता भाज्या चिरताय तर बसून भाज्या चिरा, उभं राहून भाज्या चिरण्याची गरज नाहीये. किंवा जर तुम्ही काही लिहिताय तर व्यवस्थित बसून लिहा. मग त्याच्यासाठी प्रॉपर बॉडी मेकॅनिक्स, म्हणजे तुमचा हात, तुमचा कोपरा टेबलवर विथ सपोर्टेड असला पाहिजे आणि मग तुम्ही लिहा, मग तुमचं अक्षर पण बरोबर येईल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करण्यासाठी, म्हणजे आता तुम्ही या यू आर व्हेरी ब्रेव्ह की तुम्ही या आजारासकट तुमचं जीवन जगताय. सो क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. किंवा तुमच्या काही फेवरेट ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रिटेन करायच्या, जसं की आता तुम्हाला मित्रांसोबत गप्पा मारायला खाली जायला आवडतं, सो तुम्ही मग एक पूर्वी तुम्ही जर रोज जात असाल तर आता आठवड्यातले 3 दिवस तरी जा. जो तुम्ही पहिले थोडे दिवस जाऊन बसा. जर तुम्हाला बोलायला त्रास होत असेल, म्हणजे स्पीच डिफिकल्टीज असतील किंवा तुमचा स्पीच डिफिकल्टीजमुळे तुमचा तेवढा आवाज फुटत नसेल, तर तुम्ही फक्त जा त्यांच्यासोबत एका ठिकाणी बसून. जर तुम्ही त्यांच्यासोबत, तुम्हाला फेऱ्या मारायची सवय असेल तर आधी फक्त तुम्ही जा त्यांच्यासोबत, गप्पा म्हणजे बसा, त्यांच्या गप्पा ऐका, मग हळूहळू पुढचं टास्क करा असं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे वातावरण किंवा पर्यावरण, की आता मी कुठे आहे, त्याप्रमाणे माझ्या आजूबाजूला, म्हणजे जर तर मी घरात वॉकर घेऊन चालतीये आणि घरात खूप सारं फर्निचर आहे तर ते माझ्यासाठी अडथळा ठरणार, कारण का माझा वॉकर तेवढ्या त्या जागेत मावला पाहिजे, मी पण मावले पाहिजे. सो आधी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे वातावरण असेल तिथे फर्निचर कमी किंवा ते बॅरियर फ्री असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात खूप सारे अडथळे नको आहेत. त्याच्यानंतर लेस डिस्ट्रॅक्शन, कारण का याच्यात पटकन 2-3 गोष्टींवर लक्ष द्यायला जमत नाही.
त्याच्यामुळे तुमच्या जे वातावरण आहे त्याचं डिस्ट्रॅक्शन कमीत कमी असलं पाहिजे, सो दॅट तुम्ही तुमच्या गोष्टीवर फोकस करू शकता. त्याच्यानंतर जे तुमचं सोशल एन्व्हायरमेंट आहे तिथे ऑब्व्हियसली तुम्हाला लोक प्रोत्साहन देणारे किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच देणारे लोक असतील तर जास्त चांगलं, म्हणजे त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला पण जायला आवडणार. त्याच्यानंतर टॅक्टाईल क्यूज, ऑडिटरी क्यूज आणि व्हिज्युअल क्यूज. जसं की आता जर तुम्ही चालताय तर जर तुम्हाला कोणीतरी सांगताय की ओके डावा पाय उचला, उजवा पाय उचला, तो जास्त पुढे टाका, तर हे सगळे ऑडिटरी क्यूज झाले. किंवा आता बऱ्याचदा आजकाल मेट्रोनोम किंवा म्युझिक थेरपी वापरलं जातं, की मेट्रोनोमचं ऍप पण असतं आणि आपल्या मोबाईलमध्ये ते गुगलवर पण जर आपण मेट्रोनोम टाकलं तर ते अवेलेबल असतं. त्याच्यात तुम्ही तुम्हाला हवा तेवढा स्पीड ठेवू शकता. सो मेट्रोनोमचा टक्का आलं की तुम्ही पाय उचलायचा. सो दॅट विल अगेन ते तुमच्या ऑडिटरी क्यूज मध्ये येणार. व्हिज्युअल क्यूज मध्ये म्हणजे टेप्स असतात, म्हणजे पट्ट्या असतात. चालताना आता आपल्याला माहितीये की पार्किन्सन मध्ये आयदर आपण एकदम छोटी 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 पावलं टाकतो. सो जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही जिकडे जाताय तिकडे जर आखलेलं असेल किंवा तिथे पट्ट्या लावलेल्या असतील की त्या पट्टीच्या पुढेच पाय टाकायचा आहे, तर मग तुम्ही तेवढा लांब पाय टाकणार. सो दॅट इज अगेन व्हिज्युअल क्यूज. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जर तुम्ही थेरपीसाठी जाताय तर तुमच्या चालण्याच्या वेळेला मग तुमचे थेरपिस्ट सांगत असतील की आता उजवा पाय उचलून पुढे टाका, वर टाका, मागे टाका. सो हे सगळे क्यूज झाले. सो हे जेव्हा तुम्ही बाहेर जाता किंवा तुमच्या घरी पण या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत, सो दॅट तुमच्या घरातल्या घरात तुम्ही चांगले व्यवस्थित चालू शकता. मार्क्ड फ्लोअर्स मिळतात किंवा बऱ्याच ठिकाणी आता ऑटोमॅटिक लाईट्स, जसं आपण बघतो जाहिरातींमध्ये, की तुम्ही एखाद्या रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये गेलात की तिकडचे लाईट्स ऑटोमॅटिकली लागतात. सो तुम्हाला जाऊन लाईट शोधायची गरज नाही पडत. तसं तुम्ही करू शकता. अगेन की रात्री जर तुम्ही उठून बाथरूमला जाताय तर तुमच्या बिछाना किंवा तुमच्या बेड पासून तुमच्या बाथरूमच्या मध्ये काही नसलं पाहिजे, किंवा साईड टेबल वगैरे, किंवा बऱ्याचदा काहीतरी ठेवलेलं असतं मग त्याच्यावरनं अडखळतं किंवा अंधारात ते दिसत नाही, तर ते सगळं नकोय. किंवा बाथरूमच्या एंट्रन्स पासून तुमच्या कमोड सीट पर्यंत पण काही मध्ये बॅरियर नसलं पाहिजे. तर ह्याची सगळ्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार. बऱ्याचदा केन्स, काही काही पेशंट्स काठी वापरतात, तर आजकाल काठ्यांमध्ये लेझर लाईट्स लावलेले असतात. सो त्याचा असा वापर करता येतो की ते लेझर लाईट्स वापरून तुम्हाला कळतं की तुम्ही पाऊल किती पुढे टाकायचंय. मग तुमचं ते जे शॉर्ट शफलिंग गेट असतं ते ऑटोमॅटिकली करेक्ट होतं. किंवा जे मी म्हटलं मगाशी की डुएल टास्क, 2-3 कामं एकत्र नाही करायची. तर या पार्किन्सन्समुळे जे डेफिसिट झालेले असतात त्यामुळे बऱ्याच पेशंट्सना पिशवी घेऊन चालणं जमत नाही. मग त्यांनी काय करायचं की आयदर मग त्यांनी एक खांद्याला, म्हणजे आता जसं मी जर बेडरूम मध्ये उठून मी बेडरूम मध्ये झोपलेले, मला हॉलमध्ये जाऊन माझी फेवरेट टीव्ही सिरियल लागलीये ती बघायची आहे, पण आता मला मोबाईल हातात घेऊन मी चालले, तर आयदर मी मोबाईल तरी पाडते नाही तर माझा तोल तरी जातो. तर मग मी काय केलं पाहिजे, मग एक साईड बॅग घ्यायची किंवा पर्स लटकवायची किंवा कापडी पिशवी कमरेत खोचून ठेवायची आणि मग त्याच्यात मोबाईल टाकायचा आणि मग मी बाहेर चालत जाणार. सो अशा वेळेला माझे हात रिकामे असतील आणि मी कंटिन्युअसली फक्त चालण्यावर फोकस करू शकते. तेच जर मी मोबाईल हातात घेऊन चालले तर माझं दोन्ही ठिकाणी लक्ष विचलित होणार. मग धडना हे, मग धडना ते, असं. किंवा आजकाल बऱ्याचदा वॉकर्स मध्ये पण अशी बास्केट मिळते किंवा बॅग्स असतात वॉकर मध्ये, तसे तुम्ही वापरू शकता जर तुम्ही घरी वॉकर यूज करता आहेत तर. हे बघा, सो हे आय होप सगळ्यांना दिसतंय की इथे त्यांनी मार्किंग केलेले आहेत की आता पुढचा पाय त्या पुढच्या निळ्या पट्टीवर टाकायचा. सो आपोआप तुमचं जे शॉर्ट शफलिंग गेट असतं ते तुम्ही आपोआप लांब लांब पाय टाकावे लागतात. इव्हन अशा वेळेला पण की तुम्ही स्वतःला इंटरनल क्यू द्यायचा की लांब पाय टाकायचा, लांब पाय टाकायचा, लांब पाय टाकायचा. दरवेळेला पाऊल उचलताना तुम्ही स्वतःशी बोलायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्याने पण बोलू शकता. मग जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तुम्ही मनातल्या मनात पण प्रॅक्टिस बोलू शकता की लांब पाय उचलून टाक, लांब पाय उचलून टाक, असं. तसंच हे जे तुम्ही बघताय की ही जी केन आहे याच्यात हे लेझर बीम ऑटोमॅटिक आहे इन्स्टॉल्ड. सो जेव्हा तुम्ही चालणार की आता तुम्हाला हे कळतंय की दुसरा पाय त्या लेझर बीमच्या पुढे टाकायचा, असं. हे वॉकर्सची एक्झाम्पल आहे. याच्यात जर तुम्ही बघू शकताय की इथे ट्रे आहे किंवा इथे पुढे पण जर तुम्ही एका खोलीतनं दुसऱ्या खोलीमध्ये जाता आहात तर तुम्ही त्या ट्रे मध्ये तुम्हाला काही गोष्टी घेऊन जायच्या तर तुम्ही त्या त्या ट्रे मध्ये घेऊन जाऊ शकता. किंवा इथे हा वाला जो वॉकर आहे याच्यात बसायला पण आहे, ही ऍक्च्युअली बसण्यासाठी सीट आहे. सो असं तुम्हाला वाटतं की 4 पावलं चालल्यानंतर तुम्ही थकलाय तर तिथल्या तिथे, आणि त्याला ब्रेक्स असतात, हे जे वर आहेत ते ब्रेक्स आहेत. सो तिथल्या तिथे तुम्ही बसू शकता. मग 2 मिनिटांनी
परत उठून परत पुढचे 4 पावलं चालायची असं. सो हे आता तुमच्या पेशंटची कशी कंडिशन आहे त्याच्याप्रमाणे आम्ही हे वॉकर्स प्रिस्क्राईब करतो. आता आपण काही अडॅप्टेशन बघूया की ड्रेसिंग मध्ये की स्वतःचे स्वतः कपडे घालणं ही अतिशय महत्वाची आणि खाजगी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला नाही आवडत की कोणीतरी आपल्याला कपडे घालायला पण मदत करते असं. तर त्याच्यासाठी आता ज्या पेशंट्सना वाकायला जमत नाही किंवा वाकलं की तोल जातो त्यांच्यासाठी ही ड्रेसिंग स्टिक असते. सो ती ड्रेसिंग स्टिकने तुम्ही पॅन्ट वर खेचू शकता. त्याच्यानंतर जे घरी बाहेर जाताना आपण फॉर्मल्स घालतो किंवा घरी असताना आपण जनरली पुरुषांमध्ये लुंगी नेसतात किंवा ट्रॅक पॅन्ट घालतात. तर आजकाल तर आता अगेन जर आपले हँड मुवमेंट्स अफेक्टेड आहेत किंवा आपल्याला ट्रेमर्स आहेत तर ती लुंगीची गाठ मारणं डिफिकल्ट जातं किंवा आपण पजामा म्हणजे लेंगा घातला किंवा ट्रॅक पॅन्ट घातली तर त्याची नाडी बांधता नाहीये. सो आजकाल या वेलक्रोवाल्या लुंग्या मिळतात. सो त्याच्यात फक्त वेलक्रो असतो जे फक्त चिटकवायचं, तुम्हाला नाडी बांधायची किंवा सोडायची गरज नाही पडत असं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना शर्टाची बटणं लावायला आणि काढायला त्रास होतो. सो अशा वेळेला आम्ही सजेस्ट करतो, अगेन दिस इज अ पर्सनलाइज्ड, की आम्ही त्यांच्या टेलरला सांगतो की थोडी मोठी बटणं लावा. छोटी बटणं काढणं आणि लावणं डिफिकल्ट जातं, पण तेच जर तुम्ही मोठी बटणं वापरली तर ती तुम्हाला करता येऊ शकतात. सो आयदर मोठी बटणं वापरा, चेन वापरा किंवा मग वेलक्रो लावायचा. आय थिंक तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल 3 इडियट्स पिक्चर मध्ये बोमन इराणी वेलक्रो लावतो शर्ट्सला, बटन नाही लावत. सो सेम गोष्ट अगेन, आणि त्याच्यात ते एवढ्या चांगल्या रीतीने हाईड केलेलं असतं की ते असं दिसून येत नाही की अरे यांनी वेलक्रो लावलाय, त्यामुळे तो नॉर्मल शर्टासारखा शर्टच दिसतो. सो असे तुम्ही काहीतरी गोष्टी वापरू शकता, अडॅप्टेशन वापरू शकतात, सो दॅट तुमचं तुम्ही स्वतःचा स्वतः कपडे घालू शकाल ह्याच्यासाठी. किंवा पॅन्ट्स ना जर तुमचा लेंगा असेल तर तुम्ही त्याला इलास्टिक लावून घ्या रॅदर दॅन नाडी. म्हणजे जर बाथरूमला जरी जायचंय तर तुम्हाला तुमच्या केअरटेकरने तुमच्या नाडी सोडण्यासाठी वाट नाही बघावी लागली पाहिजे असं. अगेन स्त्रियांसाठी आता बऱ्याच आपल्याकडे बिकॉज आपण भारतीय आहोत, आपल्याकडे अजून पण खूप सारे स्त्रिया अशा आहेत ज्या साड्याच नेसतात झोपताना पण आणि दिवसा पण असं. तर त्यांच्यासाठी काय, तर आता हुक्स लावणं हे अतिशय कॉर्डिनेशनचं काम आहे. तर आजकाल बाजारात असे रेडीमेड ब्लाउजेस मिळतात जे असे वरनं घालायचे असतात, इलास्टिकचे असतात पण ते असे खूप टाईट पण नसतात आणि स्किन फ्रेंडली पण असतात. सो ते तुम्ही वापरू शकता. आणि बिकॉज आपलं फॅशन वर्ल्ड एवढं ऍडव्हान्स्ड आहे की ते चांगले मॅचिंग असतात. इवन शिवलेल्या साड्या पण मिळतात, ऑनलाईन पण मिळतात किंवा बरेच आजकाल टेलर्स पण शिवलेल्या साड्या देतात. सो ती मग तुम्हाला फक्त खोचायची असते. परकर मध्ये पण इलास्टिक वाले परकर मिळतात. सो अगेन परकरची नाडी बांधण्याचा प्रश्नच येत नाही. सो इलास्टिकचा परकर असतो, त्याच्यावर शिवलेली साडी जी आपल्याला फक्त खोचायची असते ती असते आणि मग वरनं घालायचा ब्लाउज असं. सो तुमचा हुक लावा किंवा ते बटन लावा, हे सगळे तुमचे आपण काय म्हणतो अडथळे आहेत जे आपण बाजूला करतो या अडॅप्टेशन्सने. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अतिशय महत्वाची की फॉल प्रिव्हेन्शन. बऱ्याचदा असं होतं की बाथरूम मध्ये पाय घसरून पडतो किंवा बाथरूम मध्ये तोल जातो, पाय घसरला नाही तरी तोल जातो आणि पकडायला काही नसतं, त्याच्यामुळे पेशंट पडतो. आत्ताच आमच्या हॉस्पिटलमध्ये एक 80 वर्षाचे काका ऍडमिट झालेत जे ज्यांना 20 वर्षांपासून पार्किन्सन आहे. ही इज ऑल गुड, बट ते बाथरूम मध्ये त्यांचा तोल गेला आणि ते पडले असं. तर मग हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो की एकतर ग्रॅब बार्स लावायचे, म्हणजे असे तुम्ही बघू शकता इथे इथे टॉयलेटमध्ये आहेत लावलेले ते. सो उठताना बसताना तुमचं जे कमोड सीट आहे किंवा हे आपल्याला इंडियन जर टॉयलेट असेल तर त्याच्यामध्ये पण त्याप्रमाणे पण लावून मिळतात, असं काही नाही की वेस्टर्नच कमोड पाहिजे, इंडियन मध्ये पण आपल्याला लावून मिळतात. सो उठताना बसताना तुम्हाला पकडायला तिथे हे असते आणि हे न्यूमॅटिक पण असतात. आता हे जे आहेत ते फिक्स केलेले आहेत, तुम्हाला न्यूमॅटिक पण मिळतात. म्हणजे जर तुम्ही उद्या नव्या ठिकाणी गेलात, कुठे बाहेर गेलात, तिथे हॉटेलात राहिलात तर ते न्यूमॅटिक वाले तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करायचे, ते जाऊन तिकडे फिक्स करायचे. ते बिकॉज ते न्यूमॅटिक असतात ते त्या हवेच्या पोकळीमुळे ते तिथे फिक्स होतात भिंतीवर आणि मग तुम्ही ते वापरू शकता. आणि मग जेव्हा तुम्ही परत जाताय तेव्हा ते घेऊन काढून द्यायचे, त्याचा काही परिणाम होत नाही, ना कलर खराब होत किंवा पोपटा निघतो असं काहीही होत नाही. सो न्यूमॅटिक ग्रॅब बार्स पण आजकाल मिळतात जे खूप उपयोगी असतात. सपोज तुम्हाला कुठेतरी लग्न सोहळ्यासाठी जायचंय किंवा कोणाच्या घरी जायचंय, कसलं निमंत्रण आहे,
पूजेसाठी जायचंय, तर अशा वेळेला तुम्ही हे वापरू शकता तिथे. कारण का 1 दिवसासाठी किंवा 2 तासांसाठी कोणी आपल्या घरी ग्रॅब बार्स नाही लावणार. सो अशा वेळेला तुम्ही हे वापरू शकता. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नॉन-स्किड मॅट्स. तर बाथरूम मध्ये बऱ्याचदा पाय घसरतो. सो त्याच्यासाठी पूर्ण बाथरूम मध्ये या नॉन-स्किड मॅट्स टाकल्या तर त्याच्यावरनं पाय घसरत नाही. ते अँटी स्किड असतं, म्हणजे त्याला काही ना काहीतरी अशी वर हे आलेले असतात ज्याच्यामुळे आपला पाय घसरत नाही. तर हे इन्स्टॉल करून पण मिळतं किंवा तुम्ही नॉर्मल जाऊन पण बाजारातनं घेऊ शकता. ऑनलाईन पण अवेलेबल असतं. त्याच्यानंतर बाथ चेअर. तर आता आंघोळ करणं इज ऍक्च्युली अ व्हेरी एनर्जी कन्झ्युमिंग टास्क, म्हणजे सगळ्यांसाठीच. तर बाथ चेअर किंवा बाथ स्टूल वापरणं आम्ही जनरली सजेस्ट करतो, की तुम्ही आंघोळ 5 मिनिटं करा, तुम्ही 20 मिनिटं करा, बट तुम्ही खुर्चीवर किंवा स्टूलावर बसा आणि मग तुम्ही आंघोळ करा. इवन सोप प्लस स्क्रबरचं असं मिश्रण मिळतं, सो दॅट तुम्हाला ते वेगवेगळं लावायची गरज नाही पडत. सो ते तुम्ही वापरू शकता किंवा सोप बांधून ठेवू शकता, सो दॅट तो पडला मग तो उचलायला गेलो, तोल गेला, अशा सगळ्या गोष्टी नाही होणार. बॉडी लोशन्स मिळतात, सो बॉडी लोशन्स तुम्ही फक्त हातावर घ्यायचं आणि तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर त्या किचन मध्ये आता बऱ्याच जणांना हाताच्या कंपनांमुळे नीट जेवता येत नाही किंवा अन्न सांडतं, पोळीचा तुकडा तोडता येत नाही. तर त्याच्यासाठी जे आपण नॉनस्किड मॅट आपण बाथरूम मध्ये वापरतो तसे अँटी प्लेट मॅट्स पण असतात, की तुम्ही ताटाखाली ते ठेवतात मॅट, सो दॅट त्याच्यावरनं आपलं ताट किंवा ताटली सरकत नाही. ते तुम्ही टेबलावर किंवा खाली जमिनीवर जर तुम्ही बसत असाल किंवा टेबलावर बसत असाल तर त्याच्यावर तुम्ही आधी ते ठेवा, त्याच्यावर तुमची ताटली ठेवा किंवा ताट ठेवा. त्याच्यानंतर हे असं प्लेट गार्ड मिळतं, की जे असतं सो दॅट तुम्ही त्याला टच करून तुम्ही उचलू शकता जे काही जेवण असेल ते बाहेर सांडत नाही. त्याच्यानंतर असे बिल्टअप हँडल्स वाले चमचे मिळतात, की ज्यांना छोटं असं पकडता येत नाही त्यांच्यासाठी बिल्टअप हँडल असतं, की ते जाड केलेलं असतं, सो दॅट हे थोडं अवघड आहे पण हे असं तुम्ही पकडू शकता. किंवा ज्यांना असं मनगट किंवा कोपऱ्यातून हात वळवता येत नाही त्यांच्यासाठी हे स्विवेल स्पून असतात, हे जे निळ्या आणि लाल रंगाचे दिसतात ते स्विवेल स्पून अवेलेबल असतात. सो हे केल्यावर तुम्ही फक्त ताटलीमधनं घेऊन डायरेक्ट तोंडापाशी नेऊ शकता, तुम्हाला हात वळवायची टर्न करायची गरज पडत नाही. बऱ्याचदा असं काही पेशंट्स मध्ये होतं की एका पर्टिक्युलर मुवमेंट मध्ये ट्रेमर्स येतात, बाकीच्या मुवमेंट्स मध्ये ट्रेमर्स नाही येत. सो बऱ्याच पेशंट्सना असं होतं की हात वळवला की ट्रेमर स्टार्ट होतात. सो मग अशा वेळेला हे स्विवेल स्पून्स वापरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ट्रेमर्स कमी करण्यासाठी जी थोडीशी जड भांडी असतात ती जर किचन मध्ये वापरली तर त्याचा खूप खूप फायदा होतो. किंवा जर तुम्ही कप एका हाताने पकडताय चहाचा तर तुम्ही दोन्ही हातांनी पकडा. आजकाल असे पण मग्स मिळतात ज्याला दोन्ही साईडला कान असतात, सो तुम्ही ते असं पकडू शकता आणि चहा पिऊ शकता किंवा पाणी ज्यूस जे काय असेल ते. सो अशा तुम्हाला अडॅप्टेशन किचन मध्ये किंवा जेवताना खाताना वापरण्याची गरज आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं की तुमचं घर हे बॅरियर फ्री असलं पाहिजे. जर तुम्ही व्हीलचेअरवर आहात तर तुमची व्हीलचेअर सगळीकडे किचनमध्ये, बेडरूममध्ये, हॉलमध्ये फिरली पाहिजे. व्हीलचेअर फिरायला वळायला तेवढी जागा असली पाहिजे. सो त्याप्रमाणे तुम्हाला फर्निचरची अरेंजमेंट करायची आहे, आयदर सरकवायचंय किंवा मध्ये ठेवायचंय सो दॅट तुम्ही त्याच्या आजूबाजूने फिरू शकता. बऱ्याच पेशंट्सना काही ना काहीतरी जे काम करत असतात त्यांना काही ना काहीतरी कामाच्या ठिकाणी चॅलेंजेस किंवा आव्हानं असतात. सो ती आपण असेस करतो. मग ती फिजिकल म्हणजे शारीरिक आव्हानं आहेत की मानसिक आव्हानं आहेत. म्हणजे जर त्यांना मेमरी अफेक्टेड असेल तर त्याच्यामुळे त्यांना काम करायला त्रास होतोय का, की त्यांना जी शारीरिक जर त्यांचा तोल जातोय किंवा त्यांचं कॉर्डिनेशन नाहीये, त्यांना नीट लिहिता येत नाहीये म्हणून त्यांना त्या कामाच्या ठिकाणी अडथळा येतोय, हे आपण ओळखणं गरजेचं आहे. मग त्याच्याप्रमाणे आपण तिकडे पण अडॅप्टेशन सजेस्ट करतो किंवा त्यांच्या एम्प्लॉयरशी बोलून त्यांना काही जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांच्या चेंज करतो. आणि मग वर्क अवर्स म्हणजे जनरली 8 तासाची ड्युटी असते किंवा 5 तासाची ड्युटी असते, मग ती फक्त सुपरविजनची ड्युटी किंवा हाफ डेची ड्युटी असे आपण त्याप्रमाणे चेंजेस करतो. बऱ्याच ठिकाणी जर असं असं पण होतं की बऱ्याच ठिकाणी जर ऑफिसमध्ये कळलं की ओके यांना असं असं आहे तर मग त्यांना अर्ली रिटायरमेंट किंवा व्हीआरएस घ्यायला ते लोक भाग पाडतात. तर अशा वेळेला पण आपण पेशंटची असेसमेंट करतो आणि त्यांचा फिटनेस ठरवतो की जर पेशंट फिट असेल तर मग आपण
आपण म्हणजे ते आपल्याला नाही सांगू शकत की तुम्ही VRS घ्या म्हणून. मग त्याप्रमाणे इन केस पेशंटने ठरवलं की नाही मला 2 वर्ष राहिली पण मला आता नाही काम करायचंय, मग त्याप्रमाणे त्याचे जे इमोशनल चेंजेस आहेत, प्रॅक्टिकल ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण पेशंट सोबत आणि फॅमिली सोबत डिस्कस करतो. त्याप्रमाणे पेशंटला आणि फॅमिलीला रेडी करतो की ह्या सगळ्याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स काय असतील. HR सोबत आपण डिस्कस करतो. आता हे उदाहरण सांगते की आता हँडरायटिंग इंटरव्हेन्शन मध्ये की याला एक हँडरायटिंग डिव्हाइस किंवा हँडरायटिंग असिस्टन्स असं म्हणतात. हे जनरली ऑनलाईन पण मिळतं. बऱ्याचदा आम्ही काही काही पेशंट्सना आम्ही पर्सनलाइज म्हणजे कस्टमाइज्ड बनवून देतो. किंवा जर तुम्ही जसं इकडे बघू शकता की आपण पेशंटला स्पेसिफिकली हँडरायटिंग ट्रेनिंग देतो. एक मिनिट. सो आता हँडरायटिंग किंवा अप्पर लिम मध्ये आपण स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस देतो, कोऑर्डिनेशन एक्सरसाइजेस देतो, असे हे देतो ज्याच्यात दोन्ही हातांचा एकत्र वापर करायचा असतो. त्याच्यानंतर थेरापुट्टी किंवा चिकणमाती सोबत ऍक्टिव्हिटीज देतो, सो दॅट जे बोटांच्या छोट्या छोट्या मसल्सची जी ताकद असते ती मेंटेन करायला किंवा ती वाढायला मदत होते. बऱ्याच पेशंट्सना हातांना ट्रेमर्स येतात, त्याच्यामुळे त्यांना लिहिणं अवघड जातं, नॉट बिकॉज त्यांची ताकद कमी आहे किंवा काय. सो असे हे वेटेड कप्स मिळतात. इथे इथे जे पेनाच्या मागे आहे तो वेटेड कफ आहे. सो हाताला वजन बांधलं की त्या थोडेसे ट्रेमर्स कमी होतात. सो असे स्पेसिफिकली वेट कफ्स मिळतात की ज्याच्यामुळे आपण हाताचे कॉर्डिनेटेड किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या करू शकतो. त्याच्यानंतर असं हे इकडे जे दिसतंय की मनगटाला मनगटाला आपण वजन बांधलंय आणि मग त्याच्यामुळे जो हात असा असा हलतोय तो कमी झालाय आणि मग त्या विणकाम करू शकतात. सो असे आपण अडॅप्टेशन देतो. त्याच्यानंतर कॉग्नेटिव्ह ट्रेनिंग, बऱ्याचदा ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये पेशंट्सना पार्किन्सन रिलेटेड डिमेन्शिया होऊ शकतो किंवा कधी कधी थोडासा स्मृतीभ्रंश होतो. बेसिक बेसिक गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पेशंट वॉशरूमला तर जातोय व्यवस्थित पण फ्लश करायचंच विसरून जातो किंवा नाश्ता केल्यानंतर गोळ्या घेतात पण नंतर परत आठवतात की अरे गोळ्या घेतल्या की नाही मी. सो अशा वेळेला हे, आणि एक अजून एक गोष्ट जशी मी मगाशी बोलले की आजार आजारपण सुरू झाल्यानंतर नाही म्हटलं तरी थोडीफार आपली ऍक्टिव्हिटी लेवल कमी होते. सो त्याच्यामुळे इट्स लाईक एखादी गोष्ट आपण वापरली नाही की ती पडून पडून खराब होते. तसं की जर आपण वापरलंच नाही तर मग आपण काही काही गोष्टींचा विसर पडतो किंवा काही काही गोष्टी आपण तेवढ्या मग चांगल्या रीतीने नाही करू शकत. सो मग ह्याच्यासाठी आपण कॉग्नेटिव्ह ट्रेनिंग देतो ज्याच्यात आपण मेमरी गेम्स खेळतो किंवा जर सिनियर लोक असतील आपण त्यांच्यासोबत पत्ते खेळतो. पत्ते खेळण्यासाठी खूप डोकं लावावं लागतं, प्लस पत्ते हातात पकडावे लागतात. सो तुमची हाताची तेवढी स्टॅमिना, एन्ड्युरन्स, कॉर्डिनेशन हे सगळं पण सुधारतं. त्याच्यानंतर बायलॅटरल ऍक्टिव्हिटीज म्हणजे आपण असे टास्क देतो ज्याच्यात दोन्ही हातांचा एकत्र वापर केला जातो. म्हणजे आता साधी भाजी निवडणं इज ऑल्सो बायलॅटरल टास्क. सो त्याच्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळते. त्याच्यानंतर रिॲक्शन टाइम, बऱ्याचदा असं होतं की पार्किन्सन्स मध्ये रिॲक्शन टाइम तुमचा कमी होतो. सो जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करता तेव्हा या गोष्टीचा अफेक्ट होतो किंवा तुमचं रोजचं काही काम करताना पण ह्यामुळे रिॲक्शन टाइम जर तुमचं कमी झालं असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. सो आपण रिॲक्शन टाइमवर स्पेसिफिकली काम करतो. त्याच्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग गेम्स असतात ते आपण करतो. मेंटल मॅथ म्हणजे जसं की आता जर 7:10 झाली आहेत तर 30 मिनिटांनी किती मिनिटं झाली असतील, तो दिस इज क्लॉक क्लॉक मॅथ म्हणजे घड्याळाचं गणित, हे आपण प्रॅक्टिस करतो. पेपर पेन्सिल टास्क म्हणजे आपण त्यांना वेगवेगळ्या गोष्टी गिरवायला देतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी काढायला सांगतो
पझल्स देतो की इकडून इकडे रस्ता शोधा. क्रॉसवर्ड जी पेपरामध्ये आपल्या शब्दकोडी येतात ती असतात. आणि अजून अशी वेगवेगळी जसे गणितांची पझल्स असतात किंवा वर्ड पझल्स असतात. तशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यांना कॉग्निटिव्ह ट्रेनिंगसाठी देत राहतो. हे एक उदाहरण झालं बॅलन्स ट्रेनिंगसाठी. आता की आता समोर जर एखादी गोष्ट दिसते तर आपण ऑटोमॅटिक पाय उचलतो. सो ही जी ऑटोमॅटिक वाली हे आहे त्याचा आपण पार्किन्सन मध्ये फायदा घेतो आणि मग घरी आपण त्या टेप्स लावू शकतो सो दॅट पेशंट पाय उचलून परत टाकेल. आता हे जर तुम्ही बघताय तर दिस इज मोर ऑफ रिॲक्शन टायमिंग की त्या याच्यावर लाईट लागतोय आणि ते काका पटापट दाबतायत. सो दिस इज अगेन रिॲक्शन टाइम ट्रेनिंग. आता हे हातासाठी ही हाताची कॉर्डिनेशन आणि टास्क स्पेसिफिक आपण पेशंट्सला एक्सरसाइजेस देतो. आता लीजर लीजर म्हणजे छंद किंवा आपल्या आवडीचं काम. तर जे जनरली आपल्याकडे या गोष्टींना थोडं कमी महत्व दिलं जातं अब्रॉडच्या देशांपेक्षा. तर कॅनेडियन ऑक्युपेशनल परफॉर्मन्स मेजर किंवा अजून 2-3 असेसमेंट्स आहेत जे आपण वापरून पेशंट्सचं जे त्यांना आवडीचं काम आहे ते आपण विचारतो. आणि मग त्याप्रमाणे पेशंटला त्या कामासाठी काय काय गरजेचं आहे याचं आपण चिकित्सा म्हणजे याचं आपण असेसमेंट करतो. आणि मग त्याप्रमाणे आपण पेशंटला ट्रेन करतो की त्यांनी ते कसं वर्क सिम्प्लिफिकेशन किंवा एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स वापरून त्यांनी ते काम कसं केलं पाहिजे. जसे की फॉर एक्झाम्पल काही जणांना आवडतं रोज मंदिरात जायला आवडतं. सो मग अशा वेळेला आपण काय करू शकतो की तुम्ही लांबचं मंदिर नका जे आता 500 मीटरवर मंदिर आहे तुम्ही ते नका जाऊ. तुम्ही जवळच्या मंदिरात जा. त्याच्यानंतर जिकडे कमी पायऱ्या असतील काही काही मंदिरांना भरपूर पायऱ्या असतात किंवा 20 पायऱ्या असतात. तर जर तुम्हाला पायऱ्या चढायला तर अगेन जसं मी म्हटलं की पेशंटच्या क्षमतेप्रमाणे जर एखाद्या पेशंटला पायऱ्या चढता येत नाहीत किंवा पायऱ्या चढताना त्रास होतोय ते थकून जात आहेत तर मग त्यांना आम्ही सजेस्ट करू की तुम्ही जवळच्या मंदिरात जा जे 500 मीटरच्या आतमध्ये जिथे पायऱ्या नाही आहेत किंवा जिथे कमी गर्दी असेल. बऱ्याच पेशंट्सना असं होतं की ते घरातल्या घरी छान चालतात पण ते जेव्हा बिल्डिंग मध्ये खाली उतरतात किंवा गार्डन मध्ये जातात किंवा अशा गर्दीच्या ठिकाणी जातात तेव्हा ते एकदम फ्रीज होतात किंवा त्यांना काय करावं सुचत नाही. बसता पण येत नाही चालता पण येत नाही आणि असं ते फ्रीज होऊन जातात. सो अशा वेळेला आम्ही सजेस्ट करतो की बॅरियर फ्री किंवा जिथे कमी गर्दी आहे जास्त अडथळे नाहीयेत अशा ठिकाणी तुम्ही जा. किंवा काही काही जणांना पिक्चर बघायला खूप आवडतं नाटक बघायला खूप आवडतं. तर अशा वेळेला मग आपण काय करू शकतो की आता तुमच्या पिक्चर किंवा ज्या तुम्हाला नाट्यगृहात जायचंय किंवा ज्या थिएटरमध्ये आजकालच्या मल्टिप्लेक्सेस मध्ये सगळे मल्टिप्लेक्सेस आर मोस्ट ऑफ देम आर व्हीलचेअर फ्रेंडली किंवा वॉकर फ्रेंडली ऍक्सेसिबल आहेत. सो मग तुम्ही अशी जागा निवडा की जिथे तुम्हाला तुमची व्हीलचेअर जाऊ शकते किंवा जिथे तुम्ही वॉकरने फिरू शकता. मोस्ट ऑफ द ठिकाणी ऑटोमॅटिक लाईट्स वगैरे असतात की जरी अंधार असेल तरी खालचे पायऱ्यांवरचे लाईट्स असतात. सो जर तुम्ही पुढच्या आठवड्यात जाणार आहात नाटकासाठी किंवा सिनेमासाठी मग या आठवड्यात आम्ही तुमची पायऱ्या चढायची जशी सिनेमागृहात किंवा नाट्यगृहात पायऱ्या असतात ती चढायची उतरायची आम्ही तुमची प्रॅक्टिस घेणार. किंवा मग वीकडेच्या शोला जायचं वीकडेच्या किंवा मॅटिनी आणि मॉर्निंग शोला जायचं जिकडे जेव्हा कमी गर्दी असेल. सो तुम्ही आरामात तुमच्या वेळेप्रमाणे म्हणजे जर तुम्ही 5 मिनिटं वर सीट पर्यंत जायला घेतायत इट इज ओके. पण तुम्ही हळूहळू चढत जा. 5 मिनिटं तिथे 5 मिनिटं घेतलीत तरी चालेल कारण का गर्दी कमी आहे. सो असं आपण करू शकतो. त्यामुळे जो काय तुमचा छंद असेल याच्यामुळे काय होतं याच्यामुळे तुमची क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन व्हायला थोडी मदत होते. किंवा आता काही जणांना हॉटेलला जायला आवडतं. मग आता बऱ्याच जणांना हॉटेलला जायला ते अवॉइड करतात का तर त्यांना वॉकर घेऊन बाहेर पब्लिकमध्ये जायचं नसतं किंवा कुठेतरी ते असं वाटतं की अरे मी डिपेंडंट आहे या गोष्टीवर किंवा मग लोक काय म्हणतील हा आपल्याकडे खूप मोठा असतो की अरे लोक काय म्हणतील. किंवा काही जणांना नीट खाता पिता म्हणजे नीट हाताच्या त्रासामुळे नीट खाता येत नसेल तर मग असे लोक अवॉइड करणार हॉटेलला जायला किंवा जे फॅमिली गॅदरिंग असतात ते अवॉइड करणार. तर अशा वेळेला मग काय करायचं तुम्ही जायचं. सो हॉटेलला जाताना मग तुम्ही केन वापरा. ठीक आहे. जर वॉकर तुम्हाला नसेल वापरायचं तर मग तुम्ही लेझरवाली केन वापरा किंवा तुम्ही जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही तो टास्क व्हिज्युअलाइज करा की हॉटेलला मग 2 पायऱ्या आहेत
मग त्याच्यानंतर एक 10 पावलं चालल्यानंतर तुमचं टेबल येणार आहे. सो तुम्ही आणि मध्ये ब्रेक घ्या. 2 पावलं वर चढल्यानंतर तुम्ही थांबा, तिथे बघा तुमचं टेबल किती लांब आहे. मग तुम्ही मनातल्या मनात व्हिज्युअलाइज करा की ओके मी हे अंतर मी 15 पावलांमध्ये कापेन. आणि मग चालताना तुम्ही राईट लेफ्ट मोठी पावलं टाका, मोठी पावलं टाका. हे स्वतःला इंटरनल क्युइंग करा. प्लस तुमचं जे घरातली व्यक्ती आहे किंवा केअरटेकर आहे, तुम्ही त्यांचा हात पकडू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आता हॉटेलमध्ये जायचंय पण तुम्हाला व्यवस्थित खायचंय, मग तुम्ही असंच फूड चूज करा की जे तुम्ही नुसतं डायरेक्ट हाताने उचलून, म्हणजे जसं की आता चीज बॉल म्हणू शकतो किंवा फिंगर स्टार्टर्स मध्ये फिंगर स्टिक्स असतं, जे तुम्ही डायरेक्टली हाताने उचलून तोंडात घालू शकता, ज्याच्यात चमचा वापरण्याचा संबंध नाहीये. किंवा मग जर तुम्ही सूप पिताय तर मग सूपसाठी तो वेगळा मोठा चमचा असतो. मग त्याच्या आधी मग हाताला वेटकफ बांधा. मग आधी घरी 2 दिवस प्रॅक्टिस करा की तुम्ही सूप पिता आहात चमच्याने असं. आणि मग पुढच्या म्हणजे तुमच्या जाण्याच्या आधी ही सगळी तुम्हाला प्रॅक्टिस करायची. सो जे पण तुमचा छंद आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ट्रेन करणार, सो दॅट तुम्ही ती गोष्ट करू शकता जी तुमच्या आवडीची आहे आणि जे करून तुम्हाला चांगलं वाटतं. बऱ्याच लोकांना गार्डनिंग करायला खूप आवडतं. सो मग आता याच्यात साधा आपण एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक वापरू शकतो की उभं राहून वाकून करण्यापेक्षा एक छोटस स्टूल आणायचं आणि मग स्टूलावर बसून तुमची जी कामं आहेत ती करा. किंवा आता कुंडी, मातीचं ढेप, त्याच्यानंतर ते जे छोटं फावडं असतं, पाण्याचं हे असतं, ते सगळं एकत्र करा. एक स्टूल घ्या, तुम्ही बसा, तुमचं जी काय रोपटी आहेत किंवा बिया आहेत त्या सगळ्या एकत्र ठेवा आणि मग ते सगळं करा आणि मग एक 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 उचलून ठेवा असं. सो जे काही तुम्हाला छंद किंवा लीजर वर्क करायचंय ते आपण सिलेक्ट करतो. मग त्याप्रमाणे टास्क स्पेसिफिक ट्रेनिंग, म्हणजे आता जर गार्डनिंग तुम्हाला करायचंय तर तुमचा सिटिंग बॅलन्स चांगला हवा, तुमच्या हाताचं कार्यक्षमता चांगली हवी की तुम्ही ती माती घालू शकताय, ते फावड्याने हे काढू शकताय बाजूला, वीड काढू शकताय बाजूला. मग त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेन करणार आणि मग तुम्ही तो टास्क करणार असं. आता या सगळ्याचा फायदा काय आहे, म्हणजे ऑक्युपेशनल थेरपीचा फायदा काय आहे पार्किन्सन्स मध्ये, की तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे म्हणजे तुम्ही जिकडे राहता त्याच्यात तुम्हाला किंवा जिकडे कामाला जाता किंवा जे तुमचं वातावरण आहे त्याच्यात तुम्ही कसं अडॅप्ट करायचं हे आम्ही शिकायला मदत करतो. त्याच्यानंतर जेवढं तुमच्या कार्यक्षमतेनुसार जेवढं तुम्हाला फंक्शन किंवा जेवढं तुम्ही काम करू शकता तेवढं काम तुम्हाला करायला येण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि तुमचं जे दैनंदिन काम आहे त्याच्यात जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला पार्टिसिपेशन करायला मदत करतो. क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करायला मदत करतो. आणि जी सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स होतात की बसून राहिल्यामुळे मग भीती वाढते, कधी कधी सारखं झोपून राहिलं की बेड सोर्स होतात, किंवा जर तुम्ही जसं मी मगाशी म्हटलं तुम्ही वापरलंच नाही, हात पूर्ण वर नेलाच नाही, तर मग थोड्या दिवसांनी ऑब्व्हियसली हात पूर्ण वर न्यायची ताकदच कमी होणार. सो हे जे सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स असतात ते प्रिव्हेंट करायला आम्ही मदत करतो. थँक्यू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की या सगळ्या गोष्टी एक वेबसाईट मला माहितीये, seniority.in म्हणून. तर हे जे असे लेझरवाले वॉकर्स आहेत किंवा ते बिल्टअप हँडल्स वाले चमचे आहेत ते तिकडे मिळतात. तर ऑनलाईन आहे, आय थिंक त्याचं मेन जे दुकान आहे किंवा मोठं वर्कशॉप आहे ते मुंबईमध्ये आहे. पण ऑनलाईन ते तुम्ही मिळतं जनरली, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि बऱ्याचदा हे जे कपड्यांच्या रिलेटेड ज्या मी गोष्टी सांगितल्या, तर तुमचे जे आपले जे लोकल टेलर्स असतात तर बऱ्याचदा आम्ही पेशंट्सना त्यांच्यासोबतच कॉर्डिनेट करून ती गोष्ट करवून घ्यायला सांगतो असं. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? चालेल ना चैतन्य? हो हो प्रश्न विचारायला आहे ना, प्रश्न उत्तर? हो हो हो. मला वाटतं कोणाला काही शंका राहिलेली दिसत नाहीये.
नाही ते आतून आता सर्वांना अनम्यूट करा. मला वाटतं लोक अनम्यूट नाही आहेत म्हणून त्यांना प्रश्न नाही विचारतायत. मी हात वर करा, हँड ते राईज करा, करू मग शकतात तुम्हाला मी अनम्यूट मी करतील. केलेलं आहे ते ऑप्शन ऑन. हो का? आता झालं ज्यांना ते. प्रश्न विचारायच्यांनी स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा. मला प्रश्न विचारायचा नाहीये, पण मला खूपच आवडलं, कारण का तुमचा होरायझन एवढा मोठा असतो याची कल्पना पण नव्हती. आणि इतके सगळ्या हॉबीजसाठी वगैरे इतकं सुंदर अगदी म्हणजे अगदी पॉइंट टू पॉइंट डिस्क्रिप्शन आणि हे दिल्यामुळे मला वाटतं सगळ्यांना तर आपल्या हॉबीज फॉलो करायला खूप मजा येईल. खूप छान डॉक्टर, खूप ऑफकोर्स. थँक्यू. फ्रीजिंग झालं तर काय करायचं? हॅलो हॅलो, हॅलो हा, फ्रीजिंग झालं तर काय करायचं? हॅलो सो फ्रीजिंगच्या वेळेला तेच की तुम्हाला स्वतःला इंटरनल क्यूइंग करायचंय फ्रीजिंगच्या वेळेला. सो तो जो इंटरनल डायलॉग आहे किंवा अशा वेळेला जर आता तुम्ही घरी असणार आहात तर तुम्ही घरी भिंतीवर जसं आपण लहानपणी शाळेतले चार्ट वगैरे करायचो तसं तुम्ही भिंतीवर चार्ट बनवून ठेवू शकता. सो फ्रीजिंगच्या वेळेला तुम्हाला स्वतःला इंटरनल क्यूइंग करायचंय की नाही तू डावा पाय उचल किंवा उजवा पाय उचल, पुढे टाक, मागे सरक, असं तुम्हाला इंटरनल. तर ह्याची प्रॅक्टिस करून येणार. म्हणजे हे असं एका दिवसात किंवा एक दोन सेशन्स मध्ये पॉसिबल नाहीये. याची तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागणार. की आता फ्रीजिंग झाल्यानंतर आधी आपण पेशंट पडायला लागतो. सो की नाही, मग फ्रीजिंग झालं की यू हॅव टू टेल युअर सेल्फ की फक्त उभं राहा जागेवर, फक्त जागेवर उभं राहा आणि बॅलन्स मेंटेन करायचं नाहीये असं. मग त्याच्यानंतर मग एकदा तुम्ही बॅलन्स मेंटेन झाला म्हणजे यू आर स्टँडिंग प्रॉपरली, मग त्याच्यानंतर पुढचं की ठीक आहे आता उजवा पाय किंवा डावा पाय पुढे टाका किंवा मग खुर्ची जवळ असेल तर खुर्चीत बसा. असं तुम्ही स्वतःला इंटरनल क्यूइंग करावं लागणार. जर तुमच्या सोबत कोणीतरी असेल म्हणजे फॅमिली मेंबर असेल, केअरटेकर असेल, तर ते तुम्हाला क्यू तो दॅट विल बी एक्सटर्नल क्यू. पण जर कोणी अवेलेबल नसेल तर मग स्वतः तुम्हाला हे करावं लागेल. हॅलो हॅलो मॅम, हा बोला ना. हे सर्व्हिसेस कुठे अवेलेबल आहे? सो मी सध्या रुबी हॉल क्लिनिकला आहे. सो तिथे जर तुम्ही येऊ शकत असाल पुणे स्टेशनच्या जवळ जे रुबी हॉल आहे तिकडे आहे. काही जण ज्यांना जायला जमत नाही ते ऑनलाईन सेशन्स पण घेतात किंवा होम विजिट्स पण अवेलेबल असतात. पुण्यात थोडंसं कमी आहे अडल्ट न्यूरो, पण आहे अवेलेबल. होम विजिटचे काय चार्जेस वगैरे आहे का? हा म्हणजे ते तुम्ही कुठे राहताय आणि काय त्याच्या सगळ्यावर अवलंबून असतं. अफोर्डेबल आहे? हा. अफोर्डेबल आहे हो हो चार्जेस? हो हो तेच मी म्हणते की ते पेशंट कुठे आहे आणि त्यांची किती गरज आहे, किती सेशन्स लागणार आहे, या सगळ्या याच्यावर डिसाईड केलं जातं. किंवा तर या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जर तुम्हाला सपोज कोणत्या गोष्टींची गरज पडणार आहे जे अडॅप्टेशन सांगितले मग त्याचे वेगवेगळे असतात. ते आपल्याला शोधावे लागतील किंवा पुण्यात त्याचे वेंडर्स थोडे कमी आहेत मग ते आपल्याला जमा करावं लागेल असं. मॅडम एक प्रश्न होता हा बोला ना. की गंभीर आजारांमध्ये सर्वसाधारणपणे पेशंट डिनायल मध्ये जात असतो. येस येस. आजाराचा स्वीकार झाला नसेल अशा वेळी इतके ऑप्शन्स दिसून सुद्धा त्याच्यात फारसा उत्साह नसतो ते करण्याचा. तर अशा वेळी तुम्ही कुठला काही उपाय करू शकता का ऍज अन ऑक्युपेशनल थेरपिस्ट? येस ऍक्च्युली अशा वेळेला आपल्याला पेशंट आणि फॅमिली काउन्सिलिंगच विगरस काउन्सिलिंगच करावं लागतं की हे असं असं आहे. म्हणजे वी हॅव टू ब्रिंग देम इन टू रियालिटी आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचं प्लॅनिंग करू शकतो असं. मॅडम ऑनलाईन ऑनलाईन से चार्ज आहे का ऑनलाईन घ्यायला? हा तेच म्हणते मी की ऑनलाईनचे पण वेगळे असतात साधारण. तेच की पेशंटला किती गरज आहे, काय काय गोष्टी आहेत आणि किती गरज आहे या सगळ्या गोष्टींवर चार्जेस डिसाईड होतात. ते पण त्याला कसं करणार की काय काय पाहिजे? चेक केल्याशिवाय काय काय चेक केल्याशिवाय कसं करणार की काय काय पाहिजे नाही त्यांना? तर ऍक्च्युली बऱ्याच जातात जसं की कोविडमध्ये ट्रॅव्हलिंग करणं अशक्य होतं. तर तेव्हा ही ऑनलाईनची संकल्पना निघाली. मग तेव्हा जनरली पेशंटला काय काय त्रास आहे आणि काय काय गोष्टी होत आहेत मग ह्याच्यानुसार व्हिडिओ सेशन्स व्हायचे
की मग पेशंटची एखादी फॅमिली मधली व्यक्ती किंवा केअरटेकर आणि मग थेरपिस्ट, मग हे असं ऑनलाईन सेशन व्हायचं. मग ते थेरपिस्ट पेशंटच्या केअरटेकरला किंवा फॅमिली मेंबरला सांगायचे की हे करा, असं करा, तसं करा. आणि मग असं ते व्हिडिओ सेशन व्हायचं. किंवा बऱ्याच ज्यांना जमत नाही ट्रॅव्हल करायला किंवा जायला, मग त्यांच्यासाठी हे ऑनलाईन सेशन आहे. किंवा जर पेशंट खूप लांब राहत असतील, होम व्हिजिट पॉसिबल नसेल, तर मग अशा वेळेला ऑनलाईन सेशन आपण ऑफर करतो. पण कोविड पासून हे स्टार्ट झालं, कारण का कोविडमध्ये शक्य नव्हतं घरी जाणं. आणि कसं घ्यायचे ते ऑनलाईन? काय ऑनलाईन प्रश्न? साठी तुम्ही तेच सांगते, ऑनलाईन साठी तुम्ही त्या थेरपिस्टला तुम्ही कॉन्टॅक्ट करून मग तुम्ही डिसाईड करू शकता. मॅडम, अल्झा बोला. नमस्कार. अल्झायमर सारख्या आजारामध्ये जेव्हा हा. पेशंटचं पार्टिसिपेशन विशेष नसतं, अशा वेळी काय करता येतं? परत एकदा विचारा. माझा प्रश्न ऐकू आला का? नाही, परत एकदा सांगा. मला काय विचारायचं होतं की अल्झायमर सारख्या आजारात जेव्हा हा. पेशंटचं पार्टिसिपेशन विशेष नसतं, अशा वेळी हा. हे उपाय त्याला कसे काय कन्व्हिन्स करतात? हा. सो पेशंटचं पार्टिसिपेशन का, म्हणजे त्याच्या वेळेला हे ओळखणं जास्त महत्वाचं आहे की पेशंटला काय करायचंय. म्हणजे जसं की अल्झायमर्स मध्ये ज्या जुन्या गोष्टी आहेत किंवा पेशंटच्या आवडीच्या गोष्टी आहेत, त्या करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे आता म्हणून आम्ही म्हटलं की क्लायंट स्पेसिफिक आपण गोल्स ठरवले पाहिजेत. की आता माझी इच्छा आहे की पेशंटने स्वतः चालत टॉयलेट पर्यंत जावं एकट्याने, पण पेशंटची काहीतरी वेगळी इच्छा असेल किंवा पेशंटचा काहीतरी वेगळं गोल असेल की पेशंटला एकट्याने टॉयलेटला जाण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, पण पेशंटला दुसरं काहीतरी करण्यात, चहा न सांडता चहा पिण्यामध्ये इंटरेस्ट आहे. एक एक्झाम्पल देते मी. तर मग अल्झायमर्स मध्ये जेव्हा डिमेन्शिया असतो किंवा स्मृतीभ्रंश होतं, तेव्हा पेशंटला काय करायला आवडतं हे डिफाईन करून मग त्याप्रमाणे त्यांचं पार्टिसिपेशन आपण वापरू शकतो किंवा वाढवू शकतो असं. किंवा आता जसं की आता जनरली अल्झायमर्स वाले आजी आजोबा या गटातले असतात. सो काहीच नाही आवडलं तरी त्यांना बऱ्याचदा लहान नातवंडांसोबत किंवा लहान मुलांसोबत खेळायला आवडतं. त्याच्यामुळे मग आपण आपल्या म्हणजे ते आपण मॅनेज करू शकतो की त्यांना काही पण खेळायला द्या. मग आपल्याला आता जसं की आता आपल्याला त्यांनी भाज्यांची नावं सांगितलेली पाहिजेत. सो आता टास्क आहे की त्यांनी भाज्यांची नावं त्यांना सांगता येणं किंवा त्यांनी सांगणं. मग तुम्ही त्यांच्या नातवंडाला इन्व्हॉल्व्ह करा. आणि मग त्याचं ते जे काय लहान मुलांची जी स्टोरी बुक्स असतात किंवा ती जी भाज्या फळांची नावंवाली बुक्स असतात ती द्या, किंवा समोर भाज्या ठेवा आणि मग नातवंडाला विचारायला सांगा की हे काय आहे आजोबा, ते काय आहे आजोबा, असं. तर त्यांच्या आवडीचं जे आहे ते आपण इव्होक करून मग त्यांना पार्टिसिपेशन त्यांचं वाढवू शकतो. किंवा बऱ्याचदा पत्ते खेळायला खूप आवडतात, सो तुम्ही त्यांच्यासोबत पत्ते खेळा. काही पेशंट्सचं असं असतं की त्यांची कॉग्निटिव्ह लेवल डिक्लाइन झालेली असते, त्याच्यामुळे ते पत्त्यांचा प्रॉपर गेम नाही खेळू शकत. मग ठीक आहे, मग तुम्ही त्यांना फक्त इस्पिक किलवर बदाम चौकट हे वेगवेगळे काढायला सांगा, सेग्रिगेट करायला सांगा, किंवा फक्त काळा आणि लाल पत्ते वेगळे काढायला सांगा. मग एकदा ते हे सुरुवातीचं झालं, मग त्याच्यात थोडंसं फरक पडल्यावर त्यांना आकार शिकवायचा की हा असा किलवर आहे, हा असा इस्पिक आहे, हा असा बदाम आहे. मग त्याच्यानुसार ते वेगवेगळे काढा. मग तुम्ही पत्ते सिक्वेन्सिंग पण बऱ्याचदा विसरून जातं, म्हणजे स्पेशली स्मृतीभ्रंश किंवा अल्झायमर्स मध्ये की मग कोणत्या पण गोष्टींमध्ये मग त्याच्यात एक्का दुर्री तिर्री असं क्रमाने लावायला सांगा असं. सो थँक्यू. असे तुम्ही गेम्स खेळू शकता किंवा करू शकता. थँक्स. मॅडम मॅडम हँडरायटिंग इम्प्रूव्ह साठी काय करायचे? अँझायटी इम्प्रूव्ह साठी तुम्हाला रिलॅक्सेशन टेक्निक्स खूप सारे करावे लागतील, ब्रीदिंग एक्सरसाइजेस करावे लागतील, रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस करावे लागतील, प्लस बेसिक बॉडी मुवमेंट करायच्या. जनरली काय होतं की आपल्या मुवमेंट्सवर लिमिटेशन्स आल्यामुळे आपण मग कमी हलतो, कमी उठतो की नको कशाला चालत तिथपर्यंत जा, परत पडण्यासारखं झालं तर जेवढे आपण एका जागेवर बसून राहतो किंवा झोपून राहतो तेवढी आपली अँझायटी वाढते. आणि प्लस अजून एक असं की ते असं म्हणतात ना एम्प्टी माइंड डेव्हिल्स हाऊस, की आता नुसते बसलोयत, नुसते झोपलोयत, तर मग काहीतरी विचारचक्र सुरू होतात. मग तेव्हा तुम्ही आयदर पेपर वाचा, तुम्ही पुस्तकं वाचा, जर वाचणं तुम्हाला डिफिकल्ट जात असेल तर तुम्ही गाणी ऐका,
जुने तुमचे लाडके आवडते पिक्चर्स बघा, किंवा जे कॉमेडी शोज असतात ते बघा. म्हणजे आता आजकालच्या ठीक आहे, बरेच जण न्यूज आणि सिरियल्स जास्त बघतात, पण न्यूज आणि सिरियल्सने पण तुमची अँझायटी आजकाल वाढू शकते. तर रॅदर दॅन न्यूज आणि सिरियल्स बघण्यापेक्षा तुम्ही ते हसा चकटफू बघा, हवा येऊ द्या बघा, किंवा कपिल शर्मा शो बघा, किंवा आजकाल बरेच स्टँडअप कॉमेडीज अवेलेबल असतात, मराठीमध्ये पण, हिंदीमध्ये पण, इंग्लिशमध्ये पण. तुम्ही ते बघा. बऱ्याच पेशंट्सची ऑलरेडी आता त्यांना आजार आहे, प्लस मॅच सुरू आहे इंडियाची. रोहित शर्मा आउट झाला जेव्हा की त्याने सेंचुरी करायला हवी होती आणि तो आउट झालाय. अँझायटी वाढते. आणि मग बिन पेशंट तुम्ही चला उठून जाऊ दे, मी जातो फिरायला, जरा मला वेगळं होईल, असं पण करू नाही शकत, का तर तुम्हाला फिरायला जाणं आता शक्य नाहीये. नकाच बघू मॅच, इट इज ओके, काही फरक नाही पडत. आपण मॅच बघितली नाही बघितली, त्याला आउट व्हायचं तो आउट होणार, त्याला सेंचुरी करायची तो सेंचुरी करणार. सो असे अँझायटी प्रोवोकिंग तुम्ही बघू नका, वाचू नका. मग त्याच्यापेक्षा जे रिलॅक्सिंग आहे की तुम्ही एखादं लताबाईंचं गाणं ऐका छान, किंवा एखादी छान बंदिश ऐका, काहीच नाही इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐका, फक्त श्वासाचा व्यायाम करा, हे अशा गोष्टी तुम्ही करू शकता. ती पण हे केल्यावर हँडरायटिंगचं काय असतं मग? हा, हँडरायटिंगचं तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार. सो हँडरायटिंगच्या वेगवेगळ्या, म्हणजे आता आम्ही ते चिकण मातीचं आम्ही देतो. ज्यांना ते शक्य नाही त्यांना आम्ही सांगतो घरी कणिक मळा, किंवा मळलेला, जर तुमच्या घरी ऑलरेडी कोणीतरी कणिक मळतंय, मळलेल्या कणकेचे गोळे करा दोन्ही हातांनी. त्याच्यानंतर छोट्या वस्तू घ्यायच्या ज्या 2 बोटांमध्ये उचलता येतील, म्हणजे आता जसं की पेन्सिल झाली, ठीक आहे, तर हे 2 बोटांमध्ये उचलायचं. पहिल्या अंगठ्याने आणि पहिल्या बोटाने उचलायचं, मग अंगठ्याने आणि मधल्या बोटाने उचलायचं, असं हे करायचं. त्याच्यानंतर हे वालं फास्ट फास्ट किंवा स्लो स्लो जेवढं करता येईल तेवढं करायचं. तांदूळ घ्यायचे, 2-3 वाट्या तांदूळ घ्यायचे एका पातेल्यात, मग त्याच्यात सुपारी टाका, हळकुंड टाका, छोटी चावी टाका, बंद असलेली सेफ्टी पिन टाका, आणि मग डोळे बंद करून पातेल्यात हात घालून एक एक गोष्टी बाहेर काढायच्या. सो तुमचं इकडचं स्पर्श ज्ञान सुधारतं आणि तुम्हाला तुमच्या मेंदूला चालना मिळते हाताच्या त्या स्पर्शामुळे वेगवेगळ्या. आणि मग वेगळी त्याची परत रायटिंग प्रॅक्टिस करा. म्हणजे आपलं जे 3 लाईनची जी वही असते ती आणा, किंवा जी पाटी गिरवायचो आपण ती पाटी आणा, त्याच्यावर परत गिरवा, आणि मग तुम्ही हँडरायटिंगची अशी प्रॅक्टिस करा. थँक्यू. मॅडम, विचार आणि लिखाण या दोन्हीची गती जमत नाही. काही वेळेला विचार इतके फास्ट येतात की लिहिताना मग शेवटी लिहिण्याचा वेग कमी पडतो, मग ते अक्षर खराब होत जातं. बरोबर. त्याच्यावर काय करता येईल? सो अशा वेळेला तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर स्मार्टफोन मध्ये तुम्ही रेकॉर्ड करा. तुम्हाला जे बोलायचंय किंवा तुमचे जे विचार आहेत ते बोलून तुम्ही रेकॉर्ड करा, आणि मग नंतर ते रिप्ले करत करत तुम्ही लिहू शकता. बरं, करतोय मी आता ऑलरेडी असं. अरे वा, छान. मला वाटतं प्रत्येकाला भरपूर प्रश्न असणार आहेत असे पर्सनल, आणि त्यांनी सांगितलं की असं पर्सन स्पेसिफिकच हे असणार आहे. इतक्या घडामोडी असतात, इतक्या घटना दिवसभरात करतो, आणि त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रश्न असणार. तर मला वाटतंय थांबूया का आपण, आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकाल अशा काही शंका असल्या तर त्यांना. हो हो हो. ते खाना क्या बोल रहा है? फिर वो आ रहा, मैं बत्ती करना हूँ. काय तो म्हणता आज म्हणाल तुम्ही? चालू आहे. थांबूयात ना? हो शोभनाताई, थांबूया. हो हो, कारण हे न संपणारा अनएंडिंग आहे, आणि त्या काहीच म्हणत नाही, त्यामुळे आपण विचारत राहिलोय असं झालं. आभाराचं काम करते आणि काही सूचना मला द्यायच्या आहेत. तर पहिल्यांदा मी सोनल चिटणीस यांचे आभार मानते, कारण सोनल चिटणीस खरं तर आमच्याकडे व्याख्यात्या म्हणून आल्या, आणि त्या आमच्या परिवारातल्याच झाल्या. तर केव्हाही व्याख्यान कुठलं हवं असलं तर आम्ही हक्काने त्यांना विचारतो. ऑक्युपेशनल थेरपीवर आम्हाला व्याख्यान हवं होतं, तर मी त्यांना विचारल्यावर लगेच त्यांनी चैत्राली कुलकर्णींचं नाव सुचवलं, आणि त्याप्रमाणे चैत्राली लगेच फोन केल्यावर त्या हो म्हणल्या. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की सोनलनी किती छान नाव सुचवलंय. पौर्णिमा गौरी न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्याही तिच्यामुळेच आल्या. तर म्हणून मुळात आधी सोनलचे मी आभार मानते. नंतर आता आपण पाहिलं की ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय हेच आधी बऱ्याच जणांना माहिती नव्हतं, तर ते अतिशय सोप्या पद्धतीने ते काय आहे, त्याची उपयुक्तता काय, आणि पर्सनल स्पेसिफिक काय काय करता येईल याचे विविध त्यांनी पैलू, म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे काही तुम्हाला दैनंदिन जीवनात लागतं आणि त्याच्यामध्ये
पार्किन्सनने जे अडथळे निर्माण केले आहेत ते दूर करून तुम्ही जास्तीत जास्त स्वावलंबी कसं राहाल आणि तुमचं जगणं गुणवत्तापूर्ण कसं कराल यासाठी ऑक्युपेशनल थेरपिस्ट किती गरजेचं आहे हे त्यांच्या आपल्या व्याख्यानातून समजलं. आणि आशा रेवणकरनी मगाशी सांगितलेलंच आहे, जे मला बोलायचं होतं ते तिने सांगून झालेलं आहे. आणि त्यांनी स्लाइड्स दाखवत आणि हे इतक्या सोप्या करून गोष्टी सांगितल्या, तर त्यांचे खूप खूप आभार. आता त्या खरं तर ऑफिसमधून आल्या आल्या आपल्याला लेक्चर त्यांना द्यायला लागलं. त्याच्यानंतर आमच्या अध्यक्ष श्यामलाताई आलेल्या आहेत, त्यांचे मी आभार मानते. नंतर अतुलला आभार मानलेला नेहमी आवडत नाही हे माहिती आहे, पण अतुल नसला तर आमचं काही हे होऊ शकत नाही. आज वेळ बदलली, काही झालं तरी ते आम्हाला त्यांच्या सगळ्या शेड्यूल मधनं वेळ देतात आणि ह्या अतिशय उत्तम प्रकारे कार्यक्रम आपला होऊ शकतो. त्यामुळे अतुलचे आभार. आणि तुम्ही सगळेजण वेळ बदलली असली तरी लक्षात ठेवून मला आज सकाळपासून काळजी वाटत होती लोक येतील की नाही, वेळ बदलली, तर तरी सुद्धा तुम्ही आलात, मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि बरेचसे लोक शेवटपर्यंत टिकून राहिले, यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार. आता मला काही सूचना द्यायच्या आहेत. एक तर 7 एप्रिलला आपला जागतिक पार्किन्सन मेळावा SMWC हॉलमध्ये आहे, 4 वाजता असेल. आणि यावेळेला न्यूरोसर्जन महेश कर्दीकर म्हणून नाशिकचे आहेत, तर ते येणार आहेत. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती तुमची असावी. ते खूप छान व्याख्यान देतात, नेहमीच सगळेच व्याख्याते चांगले असतात, तर तुम्ही त्याचा फायदा घ्यावा. म्हणजे आपण जे कलाकृतींचं प्रदर्शन ठेवतो त्यासाठी सर्वांनी तुम्ही सुरुवात केलीच असेल कलाकृती करायला, तर त्या तुम्ही नसेल केली तर सुरुवात करा. आणि मग त्या जास्त संख्येने आणि विविधता त्याच्यात असेल अशी आपले कलाकृती प्रदर्शन नेहमीसारखंच आपण उत्तम करूयात, असं मी तुम्हाला आवाहन करते. आणि तिसरी सूचना म्हणजे की कारण आपण आता वेळोवेळी भेटत नाही, प्रत्यक्ष भेटणं तर होणारच नाहीये, त्यामुळे 7 एप्रिलच्या आधी जास्तीत जास्त भेटू, आनंदी आपली सभा होऊ शकेल. तर स्मरणिका तुम्ही प्रत्येकाने आपापले घेऊन जा, आवर्जून घेऊन जा. तुम्ही आधी उठून गेलात तरी सुद्धा घेऊन जा. हे वेळोवेळी सांगायचं का की तुमच्यापर्यंत पोस्टाने यायला वेळ लागतो, तर तुम्ही त्यावेळेला घेऊन गेलात स्मरणिका तर तुम्हाला जास्त ते बरं पडेल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ